प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचा जो हेतू आहे तो या चॅनलच्याद्वारे पूर्णत्वास जावो. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही संकट असेल, काही प्रार्थना सांगायची असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो नंबर जर लागला नाही, काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिल्हो पेंटिकॉस्टलच्या सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एक बहीण पुण्याला राहते आणि तिने साक्ष सांगितली की मागच्या वेळी जेव्हा पास्टरांचे मीटिंग्स मुंबईला होते त्या ठिकाणामध्ये पुण्याहून ती बहीण मुंबईला गेली होती आणि मीटिंग संपल्यानंतर शेवटी पास्टरांनी सांगितलं होतं की या ठिकाणामध्ये एक बहीण आहे जिच्या टाचा खूप दुखत आहेत आणि तिने सांगितलं की ती बहीण मीच होते. आणि ज्यावेळेस पास्टरांनी सांगितलं की त्या बहिणीला परमेश्वर आत्ता या क्षणी आरोग्य देत आहे आणि त्या बहिणीने ते आरोग्य त्या ठिकाणामध्ये स्वीकार केलं आणि तिने सांगितलं त्या क्षणी तिची टाच दुखायची पूर्णपणे थांबली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर मेघा थोरात, वसई नायगाव. त्यांचा मुलगा जॉर्डन हा 6 वर्षाचा आहे आणि त्यांनी सांगितलं की 4 वर्षापासून 4 महिन्यापासून त्याच्या पोटामध्ये दुखत होतं आणि त्याला ताप येत होता आणि 4 महिने झाले त्याला अशक्तपणा देखील आला होता आणि सगळे ट्रीटमेंट त्यांनी केले पण कुठलाही उपयोग, कुठलाही परिणाम त्याचा मुलावर झाला नाही. आणि त्यांना परमेश्वराच्या दयेने कृपेने हे यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोचलं आणि चॅनल पोचल्यानंतर त्यांनी पास्टरांना मेसेज केला आणि सांगितलं की माझ्या मुलासाठी प्रार्थना करा आणि पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके सेंड केलं आणि दुसऱ्याच दिवशीपासून त्या मुलाला पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये सर्वांना माहिती आहे नाशिकमध्ये पास्टरांची सभा झाली होती आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणामध्ये एक साप्ताहिक आहे उद्धारक नावाचं आणि त्या साप्ताहिकामध्ये पास्टरांचे झालेले मीटिंग्स, त्याचे फोटो त्या ठिकाणामध्ये त्यांनी छापले होते. त्याचप्रमाणे एक लेख देखील त्या ठिकाणामध्ये लिहिला होता आणि त्यात सांगितलं होतं की त्या ठिकाणामध्ये मीटिंग संपल्यानंतर लोक प्रार्थनेसाठी थांबले होते आणि रात्री 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणामध्ये प्रार्थना चालू होत्या आणि 1च्या नंतर मग त्या ठिकाणातून गर्दी कमी झाली. आणि एवढंच नाही तर सभा नाशिकमध्ये जरी असली तरी मुंबई, पुणे, औरंगाबाद, मनमाड आणि अवाढांग इत्यादी या वेगवेगळ्या गावावरून त्या ठिकाणामध्ये लोक उपस्थित होते आणि 2000पेक्षा लोकांची गर्दी त्या ठिकाणामध्ये होती. म्हणून आपण सर्व गौरव फक्त परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं होतं की त्यांची मुलगी PhD प्रोग्रामसाठी तिची निवड व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी त्या ठिकाणामध्ये देखील कार्य केलं आणि त्या बहिणीची PhD प्रोग्रामसाठी तिची निवड झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. अनेक अद्भुत साक्षी प्रभू या दिवसामध्ये करत आहे. खूप लोकांच्या जीवनामध्ये देव बदल करत आहे. नाशिकची सभा, त्या सभेला एक पास्टर आले होते आणि मग त्यांनी मला भेटून सांगितलं की पाळक साहेब, मी तुमच्या चर्चमध्ये येऊन गेलो. शुगरचा मला फार मोठा प्रॉब्लेम होता. सारखी माझी शुगर वाढायची. काही केलं ती कंट्रोलमध्ये येत नव्हती. बरेच लोक ज्यांनी ती मीटिंग भरवली होती आणि मग आजूबाजूला ते सगळे लोक ते ऐकत होते. बाळक साहेब काय बोलायला लागलेत. त्यांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या चर्चमध्ये मी आलो, समोर येऊन मी प्रार्थना करून घेतली माझी शुगर कंट्रोलमध्ये यावी. जेव्हा इथून मी प्रार्थना करून पुन्हा माझ्या गावी आलो, त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ते म्हटले जवळजवळ वर्ष झालं, माझी शुगर 108च्या पुढं कधीच गेली नाही. इतके शॉक झाले ते लोक. ते म्हटले आम्ही आत्तापर्यंत पुष्कळ सभा केल्या
परंतु वेगवेगळ्या भागातनं अशा पद्धतीने लोकांचा लोंढा देवाचं वचन ऐकायला आम्ही कधीच पाहिला नाही. लोकांना राहण्याची व्यवस्था, कोणत्याच गोष्टी आमच्या डोक्यामध्ये नव्हत्या. परंतु ज्या पद्धतीनं लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी येत होते ते आम्ही आत्तापर्यंत कधी पाहिलं नाही. एक परिवार, त्या परिवाराची पण साक्ष त्यांनी पाठवली. सांगितलं की सारं कुटुंब वादामध्ये अडकून पडलेलं होतं. नवऱ्याचं माझं कधी पटत नव्हतं. घरामध्ये सगळं वातावरण बिघडलेलं होतं. आशा होती की तुमच्या सभेला जर आम्ही उपस्थित राहिलो तर त्यानंतर आमच्या घरातलं वातावरण बदलून जाईल. मग आम्ही प्रार्थना केली, देवाजवळ सभेला जाण्यासाठी सहाय्य कर. माझा नवरा सभेला येण्यासाठी तयार नव्हता, कारण वादाचं कारण माझा पतीच होता घरामध्ये. परंतु प्रार्थना केली आणि त्याला त्या सभेला आणलं. त्यातले पहिल्या दिवसापासून देवानं माझ्या पतीचा ताबा घेतला. 2 दिवसाच्या सभेनंतर आमच्या घरातलं वातावरण बदललं आणि विशेष देवानं माझ्या नवऱ्याला सुद्धा बदलून टाकलं. पण देवाच्या वचनाची जी ताकद आहे ती फार जबरदस्त ताकद आहे. म्हणून प्रभूचं वचन एक तळमळ माझ्याकडे असते की नाही, देवाचं वचन कसं तरी सांगायला जायला पाहिजे. वास्तविक पाहता त्या नाशिकच्या सभेला जावं अशी माझी थोडी सुद्धा इच्छा नव्हती. कारण खरंच त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं नाही, पण मला इवन उभा सुद्धा राहता येत नव्हतं आणि कपडे सुद्धा मला घालता येत नव्हते. एवढं भयानक सगळ्या पाठीवरती फोड आणि उभं राहिल्यानंतर जसं आतमध्ये काहीतरी टोचावं ते एवढं टोचायचं. त्या रात्री मला तर असं वाटतं की जेव्हापासून ते नागिनचा प्रभाव माझ्या शरीरावरती होता, झोप हा प्रकार माझ्याकडे नव्हता. पण मला माहिती होतं की जर मी गेलो नाही तर काही कुटुंब जे देवाच्या वचनासाठी भुकेले ताणलेले आहेत, ज्यांच्यामध्ये देवाला बदल करायचा आहे आणि मग तो बदल होणार नाही. मग त्याच माझ्या लक्षामध्ये आलं, अरे आपण सेवेसंबंधाने एवढ्या गोष्टी बोलतो, कदाचित प्रभूला हेच दाखवायचं असेल की बाबा याही परिस्थितीमध्ये तुला वचन गाजवायचं आहे आणि जर वचन गाजवलं तर लोकांचं परिवर्तन कसं होणार आहे हे मी तुला दाखवणार आहे. मग जेव्हा मी स्टेजवरती चढत होतो, ती सभा संपल्यानंतर मला लोकांना पाहिल्यावर भीती वाटत होती की एवढी गर्दी प्रार्थनेसाठी, आणि मी म्हटलं एवढ्या लोकांसाठी प्रार्थना करायची ताकद तर अंगामध्ये नाही आहे, प्रार्थना करावी लागणार आहे. परंतु प्रभूनं कृपा पुरवली, पुष्कळ लोक. त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअप करून सांगितलं की पाळक साहेब, फार इच्छा होती की तुमचा हात आमच्या डोक्यावरती असावा, तुमच्या हाताचा स्पर्श आम्हाला व्हावा, का तर देवाने आम्हाला माहिती की तुम्ही हात ठेवाल आणि आम्ही बरं होऊ. आणि मग त्यांनी साक्ष सांगितलं की तुम्ही हात ठेवला, आमच्यासाठी प्रार्थना केली आणि देवानं तेव्हाच आम्हाला सुटका दिली. काहींना जॉब नव्हते, जॉब लागले. असंख्य साक्षी, असंख्य घडामोडी घडल्या. सांगण्याचं तात्पर्य, जीवन जे आहे ते फक्त प्रभूच्या गौरवासाठी वापरणं फार गरजेचं आहे, देवाच्या गौरवासाठी. जेव्हा जीवनावरती सत्ता मालकी आम्ही स्वतः प्रस्थापित करतो त्यास या जीवनाला जगामध्ये किंमत नसते. कदाचित जग किंमत देईल पण देव किंमत देणार नाही. आणि लक्षात ठेवा, जग हे कबरेपुरतं आहे आणि देव कबरेच्या पलीकडे आहे. जग कबरेपुरतं आहे, कबरेपुरतं नाही मला जगायचं. जेव्हा कबरेपुरतं जीवन जगण्याचा विचार करतो त्या दिवशी आमच्या मनात विचारांमध्ये कधी बदल होत नाही, कधीच बदल होत नाही. पण जेव्हा मनुष्य कबरेच्या नंतरच्या जीवनाचा विचार करतो, कबरेच्या नंतर बरं का, शरीरात नाकपुड्यामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत ताकद तुमची आहे, तोपर्यंत तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागू शकता, बोलू शकता, विचार करू शकता, कृती करू शकता. पण एकदा नाकपुड्यातला श्वास निघून गेला त्यानंतर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काही नसतं, मग सगळं असतं त्याच्या हातामध्ये. म्हणून रोजच्या दिवसामध्ये प्रभू आम्हाला जगण्याची संधी यासाठी देत असतो की आम्ही बदलावं. आम्ही चांगले आहेत म्हणून नाही देव संधी देत बरं का, आम्ही बदलावं यासाठी संधी देत असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की परमेश्वर जास्त काळ आम्हाला जगण्याची संधी देईल. लक्षात घ्या, जास्त काळ प्रभू त्या अवस्थेमध्ये ठेवत नाही.
अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगणं आणि मारणं दोन्ही देवाच्या हातामध्ये असतं. दोन्ही पण देवाच्या हातामध्ये, नाही का. मला जर तुम्ही मागच्या महिन्यामध्ये सगळं बघितलं असेल तर तुम्हाला सारखं व्हॉट्सअपवर येत होतं की 5,000 ख्रिस्ती लोकांना 1 मार्चला सगळी मारणार आहेत, मग तुम्ही प्रेयर करा, तुम्ही प्रेयर करा. त्या गोष्टीला मी तितकं व्हॅल्यू दिलं नाही. मी म्हटलं असं माणसं ठरवून जर मारायला लागली तर देव काय स्वर्गामध्ये करणार आहे. मारणं माणसाच्या हातामध्ये नाही, मारणं पण देवाच्या हातामध्ये. आणि जर देवाची योजना असेल ती 5,000 लोक मरावेत, मग तुम्ही कोणालाही प्रोटेक्शन मागा, तुम्हाला नाही कोणी वाचवणार. सिंहाच्या गोळीमध्ये भट्टीमध्ये शद्रक मेशक अबेदनगोला टाकलं तर देवाची इच्छा होती की त्याने मरू नये, त्याने त्यातलं बाहेर काढलं. म्हणून एक गोष्ट जगताना लक्षात ठेवा, जेव्हा मी जगतो ना तेव्हा देवाच्या संरक्षणामुळे जगत असतो. देवाचं संरक्षण असतं आमच्याभोवती. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये आम्ही राहत असताना देवाला कधीच वाटत नाही त्याचे लोक आजारी असावेत, त्याला कधी वाटत नाही त्याचे लोक आर्थिक प्रश्नामध्ये असावेत, त्याला कधी वाटत नाही की त्याच्या परिवारामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम समस्या असाव्यात. या पृथ्वी तलावर देवानं त्याच्या लोकांना यासाठी ठेवलं, जग आणि त्याचे लोक या दोघांमधला तफावत जगातल्या लोकांना दिसावं आणि जगातल्या लोकांनी तुम्हाला पाहून देवाला स्वीकारावं. ऐका बरं का, तुम्हाला पाहून देवाला स्वीकारावं. बायबल देणं सोपं आहे, पण उदाहरण देणं फार कठीण आहे. उदाहरण म्हणजे काय माहिती का, तुम्ही एक्झाम्पल बनायचं. कदाचित तुम्ही बायबल लोकांना द्याल, बायबल लोक तेव्हा वाचतील जेव्हा तुम्ही उदाहरण बनाल. काल एका अंटीचा मला फोन आला, म्हटले पहिले मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. मी संडे स्कूल पासून आता जवळजवळ माझं 70-72 वय आहे. संडे स्कूल पासून देवाचं वचन ऐकलं, शिकलं, एवढी व्याख्यानं ऐकली, एवढे संदेश ऐकले, एवढ्या सेवकांकडून ऐकलं, एवढ्या वेळा बायबल वाचलं. परंतु बायबलचा गाभा नेमकं आमच्या जीवनाला कसं ते लागू करून व्हावं हे आत्तापर्यंत मी कुठूनच ऐकलं नाही. आणि मला इतका आनंद वाटला की जेव्हापासून हे संदेश मला ऐकायला मिळाले, कोणीतरी मला पाठवले, त्या दिवसापासून मला कळलं 72 वर्ष माझी वाया गेली. आत्ता कुठं मला बायबल समजायला लागला, आत्ता कुठं मला बायबल समजायला लागली. का हो, एक बायबल वाचणं असतं, एक संदेश ऐकणं असतं. संदेश ऐकणं आणि वाचणं किंवा सांगणं याच्यापेक्षा ज्या तळमळीनं तुम्हाला देवाचं वचन तुमच्याकडे येतं, ज्या तळमळीनं, याच्यात माझी प्रौढी नाही की मी फार काहीतरी भारी सांगतो, नाही. गेल्या रविवारचा साधा संदेश होता, तुमचा छळ करणाऱ्यांना देव परतफेड करेल. एवढा काही पॉवरफुल नव्हता तो, पण तो प्रॅक्टिकल होता, प्रॅक्टिकल होता. आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाशी तो संबंधित होता. परिणाम काय झाला, रेकॉर्ड ब्रेक. एका आठवड्यामध्ये 16,000 लोकांनी बघितला, 16,000 लोक. आणि कित्येक लोकांनी ते म्हटले तो संदेश माझ्यासाठीच होता. चर्च सुटल्यावर बरेच लोक, आमच्यासाठी तो संदेश होता. म्हणजे देव त्याच्या लोकांची काळजी घेतो. कशासाठी माहिती का, ऐका, आमच्या जीवनामध्ये या पृथ्वी तलावर पण समस्या, आणि जर देवाचं वचन पाळलं नाही तर स्वर्गामध्ये पण समस्या. ऐका बरं का, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही विश्वासणारे आहात, विश्वासाचं जीवन तुम्ही जगता. विश्वासाचं जीवन जगत असताना सैतानाला काय वाटतं माहिती का, त्यानं देवाच्या वचनाला तुमच्यामध्ये प्रवेश करू देऊ नये. हे का, पेरणारा बी पेरीत गेला, काही खडकाळ जमिनीवरती पडलं, काही काटेरी झुडपामध्ये पडलं, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. आणि मग म्हटलं की जे काटेरी झुडपामध्ये पडलं त्या झुडपाने त्याला वाढू दिलं नाही, खडकाळ जमिनीवरती पडलं त्याला पण वाढू दिलं नाही. मग तो सांगतो, तो सैतान काय करतो, वचन तुमच्यामध्ये शिरू देत नाही. काय तो सैतान नेमकं काय काम करत आहे, सैतान तुमच्यामध्ये वचन शिरू देत नाही. त्याला माहितीये वचन जर यांच्यामध्ये शिरलं आणि यांनी जर स्वीकारलं तर
हे नरकाकडे येऊ शकणार नाहीत, हे नरकाकडे येणार नाहीत जर वचन स्वीकारलं तर. ऐका, जेव्हा देवाचं वचन आमच्याकडे येतं आणि वचन आम्ही स्वीकारतो म्हणजे काय, त्या पद्धतीने आमच्यामध्ये बदल करतो. वचन स्वीकारणं म्हणजे तसं बदल करणं, त्याला वचन स्वीकारणं म्हटलेलं आहे. ऐकणं म्हणजे वचन स्वीकारणं नाही. हा तुम्ही ऐकलं आणि म्हणलं आजचा संदेश खूप छान होता, याचा अर्थ तुम्हाला देवाचं वचन तुम्ही स्वीकारलं असं होत नाही. देवाचं वचन स्वीकारलं ना तर ते टोचलं जातं, वचन टोचलं जातं बरं का. जर कोणी असं म्हटलं, मला कोणीतरी परवा सांगितलं की पाळकसाहेब एका ठिकाणामध्ये मी सांगितलं की तेलोरे पाळकांची सभा त्या ठिकाणामध्ये ठेवा, खूप चांगली प्रीचिंग करतात. मग तिकडचे लोक म्हटले नको बाबा, ते फार कडक संदेश देतात, म्हणजे लोकांना बदल करणारा संदेश नको आहेत. मग कसा, तुम्ही येऊन म्हणा चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे, तुम्ही नरकात मी पण नरकात. बाळ काही नरकात जाणार, तो कशाला स्वर्गामध्ये? देव काय ते म्हणणार आहे का बाबा तू जाऊन लोकांना हसवून आला आणि त्यांना सांगितलं की खूप छान? नाही. स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी देवाच्या वचनाची टोचणी लागली पाहिजे, आणि ज्याला देवाच्या वचनाची टोचणी लागत नाही तो मृत व्यक्ती आहे, मेलेला व्यक्ती आहे, तो कसा जिवंत असू शकेल? देवाचं वचन ज्याला समजतं त्याचे विचार, त्याची कृती, त्याचे शब्द सगळ्यामध्ये बदल होतो, सगळ्यामध्ये बदल होतो बरं का. एखाद्या व्यक्तीला देवाचं वचन समजलं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रीचिंग केल्यानं, गीतं गायल्यानं, त्यानंतर मोठं बायबल माझ्याकडं असलं, ही कोणतीच गोष्ट तुम्ही देवामध्ये असल्याचा पुरावा तुम्हाला देऊ शकत नाही पुरावा. माझा संदेश मी देवात असल्याचा पुरावा मला कधीच देणार नाही, कधीच नाही देणार. या संदेशाच्या द्वारे आता बघा, मला ज्ञान सांगण्यासाठी देवानं गाढवाचा वापर केला, पण त्या गाढवाला स्वर्ग राज्य संबंधानं कुठं सांगितलं की ते गाढव स्वर्गात असणार आहे? ज्ञान तर मला सांगितलं ना, बलाम संदेश त्याला ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता मी जे तुमच्या समोर उभा आहे, माझं उभं राहणं, माझं बोलणं, हे तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात, जसं बलाम संदेश त्याला देवानं गाढवाचा वापर करून त्या बलाम संदेश त्याला त्या असणाऱ्या संकटापासून त्याला बाहेर आणलं, तसं माझ्या मुखाचा वापर करून लोकांना देव संकटातनं बाहेर आणेल, पण मला संकटातनं वाचण्यासाठी देवाच्या वचनाप्रमाणे चालावं लागणार आहे. मला संकटातनं वाचण्यासाठी देवाच्या वचनाप्रमाणे चालावं लागणार आहे. मी काय तुम्हाला सांगतो माहिती का, आज एक जो संदेश आहे, अनेक दिवसापासून बरेच लोक सांगत होते तो संदेश द्या, तुम्ही खुनी आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार आहे. तुम्ही खुनी आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार आहे. आता हा जो संदेश आहे तर त्याच्यातली पार्श्वभूमी लक्षामध्ये घ्या. कित्येक वेळा आध्यात्मिक जीवन जगत असताना आता सिस्टर सोमगलनी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना होती, देवा तुझं वचन आज आम्हाला टोचणी लागणारं आणि आमच्यातल्या उणिवा दाखवणारं असावं. मुळामध्ये देवाचं वचन असं म्हटलं ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते जीव, मज्जातंतू आणि सांधे आरपार भेदून जाणार वचन आहे, जीवाला भेदणार देवाचं वचन. मग जीवाला भेदणं म्हणजे काय, मारून टाकतं का ते देवाचं वचन? नाही, जीवामध्ये सगळे स्वभाव आहेत, जीवामध्ये स्वभाव आहेत. मुळामध्ये आम्ही आमचे स्वभाव घेऊन जगत असतो, प्रत्येक व्यक्तीला स्वभाव आहे, आणि कित्येक वेळा देवाचं वचन ऐकून आमचे स्वभाव बदलत नसतात. मुळामध्ये स्वभाव बदलले पाहिजे. एक व्यक्तीचं तारण झालं, एक व्यक्तीला प्रभू आणि प्रभूला त्यानं स्वीकारलं, त्याला उद्धार मिळाला, हे ओळखायचं कसं? त्याचा स्वभाव बदलला. मग स्वभाव जर बदलला नाही तर लक्षात ठेवा, तुम्हाला देवाचं वचन तुमच्यामध्ये तुम्ही स्वीकारलेलं नाही, स्वभाव बदलला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वर्ग फक्त स्वभाव बदललेल्या लोकांचा आहे. स्वर्गामध्ये सगळे नाही जाणार. स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुष्कळ जण प्रयत्न करतील, पण आड काय येणार आहे? स्वभाव आमचा आड येणार आहे. कधी कधी आमचं मन इतकं हेकट बनतं, कठीण, नाही मी बदलणारच नाही. आणि जो व्यक्ती ठरवतो बदलणार नाही, त्याला बदलणारा जगात कोणच नाहीये. नासरेतकर येशू सुद्धा त्याच्या गावातल्या लोकांना बदलू शकला नाही बदललं, त्याचं नाही परिवर्तन झालं. मग आता कित्येक वेळा तो शैतान आंधळेपणानं तुम्हाला देवाच्या मार्गामध्ये चालवतो. तो काय करतो माहिती का? सैतानाचं काम काय माहिती का? तुम्ही चांगले आहात
याच भावनेनं तुम्हाला जगायला शिकवतो. तुम्ही खूप चांगले आहेत, माझ्यामध्ये. आता बघा, तुम्ही येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला आणि मग तिथं दोन लोक प्रार्थना करत आहे. एक पापी व्यक्ती प्रार्थना करतो आणि एक धार्मिक प्रार्थना करतो. आता धार्मिकाची प्रार्थना, मी याच्यासारखा नाही, म्हणजे येशू म्हणतो याच्यातली कोणाची प्रार्थना आहे? पापी प्रार्थना करतो, होय देवा मी पाप करतो, मी चुकतो, मी कुभांडानं मिळवतो, सगळ्या गोष्टीचा पश्चाताप त्याने केला. बरं, आता तो धार्मिक व्यक्ती जे बोलतो ते पण खरंच आहे, ते काही चुकीचं नाही. तो बोलला मी शब्दात पालन करतो, मी दशांश देतो, मी अर्पण करतो, मी सगळ्या गोष्टीचं पालन करतो. पण मुळामध्ये त्या धार्मिक व्यक्तीची, त्या पुरुषाची प्रार्थना प्रभूने ऐकलीच नाही ना. तो म्हणतो ही चुकीची प्रार्थना आहे. म्हणजे तुमची धार्मिकता आणि तुमचं चांगुलपण कधी कधी तुम्हाला त्या सैतान काय करतो, याचाच वापर करून. आता बघा, येशू ख्रिस्ताला तो वचन, तू देवाचा पुत्र आहेस आणि तू वरून उड्या मार, देवदूत तुला आपल्या हातावर झेलून धरतील. वचनाचा वापर करून घेतला का नाही? चल तू देवाचा पुत्र आहे, आता वरून उडी मार, आणि मग देवदूत हातावर झेलून धरतील. मग येशू ख्रिस्तानं ते चॅलेंज का नाही स्वीकारलं? उडी मारायला पाहिजे होती. त्याला माहिती आहे तो सैतान आहे. तुम्हाला सुद्धा देवाच्या घरामध्ये आल्यावर, कुटुंबामध्ये जगताना सैतान अशाच प्रकारच्या ट्रॅपमध्ये तुम्हाला अडकवणार. काय? तुम्ही त्या व्यक्तीसारखं नालायक नाही, त्या व्यक्तीसारखं पापी नाही, त्या व्यक्तीसारखं तुमचं जीवन, आणि इथंच तुम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये अडकला ना. मुळामध्ये तुम्ही कोणाला कॉपी करण्यासाठी निघालाय? कोणाला तुम्ही पाहण्यासाठी आलेला आहे? जायचंय कुणाला? स्वर्गामध्ये कुणाला जायचंय? मला. मला जाण्यासाठी कोण स्वर्गामध्ये गेला? कोण गेलं स्वर्गात? प्रभू येशू ख्रिस्त गेला. येशू म्हटलं मार्ग, सत्य आणि, म्हणजे तुम्हाला कुणाला पाहायचंय? स्वर्गाचा मार्ग कुणी दाखवला? मग हा परुषी, हा शास्त्री, हा पाप्याला का बघतो? ते त्याचं जीवन आहे, तो त्याच्या पद्धतीने जगतो. बरं, तुला स्वर्गात जायचंय तर तुला या पाप्याला पण बघायचं नाही, कुणाला बघायचं? येशूला. म्हणजे तुझं अनुसरण कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आता पृथ्वी तलावर तुम्ही राहताना खाली का राहणार आहात त्याची कारण पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. जेव्हा या जगामध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला आत्मिक प्रौढी मिरवून मिरवून एक दिवशी आमचा नाश व्हावा, आम्ही नरकामध्ये पडावं, या प्रकारचं प्लॅनिंग सैतान पृथ्वी तलावर करत असतो. बारीक सारी गोष्टी सुद्धा, जसं आम्ही पाहतो, एखाद्या व्यक्तीनं खून केला तर तो आम्ही म्हणतो तो खून येत. पण बायबलमध्ये अशी काही घटना सांगितलेल्या आहेत की त्या घटना खून करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्येच ती गोष्ट आहे. तशीच तो तरी खुनी जेलमधनं सुटेल. लक्षात घ्या बरं का, या जगातल्या जेलमध्ये, या जगामध्ये जिथं तुम्ही राहता, इथलं न्यायाधीश त्याला मॅनेज केलं, वकिलांनी त्याला पैसा दिला, तर तो न्यायाधीश तुम्हाला खून करून सुद्धा निर्दोष सोडवेल. पण त्या न्यायाधीशाचं काय, ज्याला मॅनेजच करता येत नाही? त्या न्यायाधीशाचं काय, ज्याच्यापासून तुम्हाला सुटकाच मिळू शकत नाही? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता हे तुम्हाला वचन समजल्यावर कळेल, अरे आम्ही सगळेच खुनी आहोत, आम्ही सगळेच चुकलेले आहोत, आम्हाला सगळ्यालाच दंड आहे. आणि हा संदेश ऐकल्यावर तुम्हाला कळेल, स्वर्ग राज्यात जाण्यासाठी मला किती गंभीरपणे माझ्या जीवनाचा विचार करावा लागणार आहे, किती गंभीरपणे, आणि कशा पद्धतीने माझं आत्मिक जीवन. लक्षात, सगळेजण त्याच्यामध्ये, एक सुद्धा सुटलेला नाही, एक मी पण नाही, तुम्ही पण नाही, कोणीच नाही सुटलं त्यातून. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार कराल त्यास तुम्हाला कळेल, अरे आत्मिक दृष्टिकोनातनं तर मी पापीच आहे. देवाच्या वचनानुसार लाख सैतानानं तुम्हाला सांगितलं असेल तू धार्मिक आहे, कशावरून धार्मिक तो तुम्हाला ठरवतो? माझ्या कानामध्ये येऊन सांगतो, कोणीतरी परवा मला मेसेज केला आणि सांगितलं, नाशिकमध्ये तुम्ही आला, देवाच्या दूताला भेटल्याचा आनंद मला झाला. आता असं म्हटल्यावर मी किती खुश व्हायला पाहिजे, आता मी दूतच झालो, मला आता काय लोकांची गरजच नाही. पण मला माहिती आहे ती लोकांची भावना झाली. मी प्रभूसमोर जाताना रोज माझी प्रार्थना काय असते, देवा मी पापी आहे आणि मला उद्धार दे, मला सुटका दे, माझ्यावरती दंड पाठवू नकोस. काही चुका माझ्या जीवनामध्ये माझ्यातून घडत असतात, प्रभू यातनं तू मला क्षमा कर, मला नम्र व्यक्ती बनव, तुझ्या योजनेचा, तुझ्या इच्छेप्रमाणे जगव, जेणेकरून लोकांचे शब्द चांगले वाईट हे कोणतेच माझ्या आत्मिक जीवनावरती त्यांनी प्रभाव करू नये, या प्रकारची प्रार्थना माझी देवाकडे असते. चांगलं बोललं म्हणून मी हुरून जाऊ नये आणि वाईट बोललं म्हणून त्याचा विचार मी करू नये. सगळ्याच गोष्टी मी देवासमोर म्हणतो, प्रभू नाही, माझं आणि तुझं नातं महत्वाचं आहे, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्या गोष्टीची दरार येता कामा नये.
त्या जबाबदाऱ्या तू माझ्यावरती दिली, जी सेवा तुम्हाला सोपवली ती सेवा मनोभावे मला करता यावी यासाठी तुझी कृपा मला पुरव. आता घडतं काय माहिती का, आत्मिक जीवनामधलं अज्ञान, ज्या अज्ञानामध्ये तुम्ही चालता याच्यानं ज्या पद्धतीचे परिणाम तुम्ही भोगता. गेल्या रविवारचा संदेश जो ऐकला त्याच्यामध्ये एक वाक्य त्याच्यामध्ये सांगितलं की ज्याप्रमाणे या हामानानं मर्दखैला खांब तयार केला आणि त्यांनी योजना केली आणि त्या योजनेचा भाग देवानं हाणून पाडला आणि मर्दखै हामानाचं 10 मुलं देवानं मारून टाकली. ते परिवार माझ्या त्यांनी मला कॉल करून सांगितलं, पाळक साहेब किती गाभा तुम्ही सांगितला. न कळत आम्ही अशा प्रकारचं जीवन जगत असतो, एकमेकाविरुद्ध अशा प्रकारच्या योजना करत असतो की ज्याच्यामुळं आम्ही आमच्या परिवाराला संकटामध्ये टाकत आहोत, आमच्या परिवाराला मी संकटामध्ये अडकवत आहोत. आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्या गोष्टी करतो या गोष्टीमुळं त्या आणि या गोष्टीमुळं जसं तो हामान संकटामध्ये, हामान नाही संकटामध्ये, तुमचा परिवार संकटामध्ये, का मर्दखै नाही संकटामध्ये, हामानाचा परिवार संकटामध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हटलं देव तर आमच्या घरा संबंधानं चांगल्या योजना करतो, मग आमच्या परिवारात संकट का येतात, का आमच्या परिवारामध्ये अडचणी येतात? कारण तुम्ही तुमच्या देवाला कॅज्युअली घेतलंय. आत्मिक जीवन जगताना कसं जगायचं हे मार्गदर्शनच आम्ही कधी घेतलं नाही. साधी गोष्ट आहे, जसं मर्दखै विरुद्ध हामानानं कारस्थान केलं, हे आम्ही पण करत असतो कधी कधी. जर आमचं एकमेकाशी पटलं नाही, कारस्थान आमच्या जीवनाचा भाग असतो, पण हे कारस्थान आमच्या परिवाराला किती संकटामध्ये आणणार आहे याचा विचार पण आम्ही कधी करत नाही. आमचा परिवार संकटामध्ये अडकणार आहे. मग बघा, तुम्हाला बायबल ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला कळतं. आणि ही गोष्ट जेव्हा देव आम्हाला शिकवतो तर तो आम्हाला सतर्क करतो, जाग करतो. म्हणून कुठल्याही कारस्थानाचा भाग तुमचा परिवार कधी बनता कामा नये. कुठल्याच कारस्थानाचा, कोणत्याच गोष्टी संबंधानं तुमच्या परिवाराला तुम्हाला अलिप्त ठेवता आलं पाहिजे. आज जो माझा विषय की तुम्ही खुनी आहात आणि हे भयानक सत्य आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 21 पासून 26 पर्यंतची वचनं वाचूया. मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 21 ते 26 वचन. राग व खून, खून करू नको. काय वर टायटलच आहे, राग व खून. काय टायटल आहे? राग व खून. सगळ्याच्या बायबल मध्ये आहे का तुमच्याकडे वेगळं आलंय थोडस? काय? राग व खून. राग व खून. खून. खून करू नको. खून करू नको. आणि जो कोणी खून करील, जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. असं प्राचीन लोकांना सांगितलं होतं. हे तुम्ही ऐकले आहे. हे तुम्ही ऐकलं आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस सुप्रीम कोर्ट, वरिष्ठ सभा म्हणजे सुप्रीम कोर्ट, पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. कुठल्या शिक्षेस? कोण? जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल, भावाला बहिणीला, नाही तर बहिणी मोकळे होतील, ते त्यांनाच मातीत घाल. नाही, शास्त्र सांगतं स्त्री आणि पुरुष हा भेद. आता बघा, कोण नरकामध्ये पडणार आहे? परत वाचा बरं. खून करू नको. आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. असे प्राचीन लोकांना सांगितले होते. पूर्वीच्या लोकांना सांगितलं होतं, म्हणजे जुन्या करामधल्या लोकांना सांगितलं खून करू नका. नव्या करामध्ये येशू ख्रिस्त काय सांगतो बघा. हे तुम्ही ऐकले आहे. हे तुम्ही ऐकलं आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. अहो, नुसतं रागवलं तरी तुमचा न्याय आहे. रागवलं तरी काय? सुरुवातच तुमच्या खून करण्याची सुरुवात कशापासून होती? फार सुंदर त्यांनी टायटल फार सुंदर टाकलं. काय टाकले टायटल? राग व खून. म्हणजे खुनाची सुरुवात कुठून होती माहिती आहे? वाचले बायबल मध्ये. एक व्यक्ती खून करायला,
म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये एखाद्या व्यक्ती संबंधानं राग यायला सुरुवात होती, तुम्ही कुणाला प्रवृत्त होता. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, कोणी कोणावर उगाच रागावू. हा देवा आता हे बोललंय कोण, डोंगरावरचं प्रवचन, मग त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय हे डोंगरावरचं असंच आहे ना तिथं. म्हणजे बोललंय कोण, येशू. कुठून आला, कुठून आला, स्वर्गातून आला. म्हणजे तो स्वर्गाच्याच गोष्टी बोलणार ना. बरं तुम्हाला पोचायचंय कुठं, आणि स्वर्गात जाण्यासाठी स्वर्गाच्या ज्या कोर्टामध्ये हजर करताना कोणाला पहिले हजर करणार आहे, राग येणाऱ्या पहिल्या व्यक्तीला. ज्याला राग आहे ना त्या व्यक्तीला पहिल्यांदा इकडं काय, तुम्ही सारखं रागवता, सारखं रागवता, तुम्हाला सारखा राग येतो, सारखा राग येतो, आणि आमच्या रागाचं कौतुक करून करून मला राग आला, मला राग आला, मला राग आला. आणि जेवढं तुला राग येतो तेवढं तुझ्यावरती खटले भरले जाणार आहेत. त्या मला वाटतं ते राणीचं पोरगा तो म्हणतो, माझ्यावर एवढे खटलेत की विचारायला नको. आता तुम्ही किती वेळा रागावला, तुमच्यावर किती खटले दाखल झाले बघा. आणि अजून मी तुम्हाला सांगतो, इथले खटले निर्दोष ठरले जातील, तिथल्या खटल्यामध्ये पुरावे असणार आहेत, पुरावे असणार आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती बनता तर तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण आणलंच पाहिजे. राग म्हणजे खून करण्यासारखं आहे. बरं आम्ही प्रार्थना पण करतो, राग पण आम्हाला भरपूर येतो. कसले स्पिरिच्युअल आम्ही, कसले आत्मिक लोक आहोत. अहो तुम्ही तर खूनी आहात. ज्याला राग येतो तो खून करतो. राग येणं म्हणजे पापाला निमंत्रण देणे. म्हणून शास्त्र काय सांगतं, सैतानानं तुमच्यावरती वर्चस्व गाजवू नये, याच्यासाठी तुमच्यातला राग लवकर निघून जाऊ द्या. राग घेऊन जीवन जगू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचा राग देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर जर टिकून राहत असेल तर तुम्ही विशेष प्रकारच्या दंडासाठी, विशेष प्रकारच्या शिक्षेसाठी पात्र लोक आहात. कारण राग येणं हे देवाच्या मंदिरामध्ये सगळ्यात अशोभनीय गोष्ट आहे की ज्याचा दंड दिला जाणार आहे, ज्याचा दंड दिला जाणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, वाचावरती वचनात, खून करू नको, खून करू नकोस, आणि जो कोणी खून करील, जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. प्राचीन लोकांना सांगितलं होतं. हे तुम्ही ऐकले आहे, हे तुम्ही ऐकलं आहे. मी तर तुम्हाला सांगतो, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर किंवा बहिणीवर उगाच रागवेल, उगाच रागवेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल, पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल, तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस, साध वेडा म्हटला, कुठल्या सभेस, वरिष्ठ सभे म्हणजे सुप्रीम कोर्ट. स्वर्गामधलं बरं, स्वर्गात पण कोर्ट आहेत. न्यायसभा, सुप्रीम कोर्ट, त्यानंतर देवासमोर तुमचा न्याय. जसं इथं पृथ्वी तलावर राहताना जिल्हा न्यायाधीश, सत्र न्यायाधीश, त्याचप्रमाणे मुंबईचं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणि मग राष्ट्रपती. तसं स्वर्गामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही सुरुवातीला स्वर्गामध्ये तुम्ही प्रवेश कराल, प्रवेश केल्या केल्या पहिल्यांदा राग असणारे लोक, ज्यांनी मरेपर्यंत राग सोडला नाही. ऐका, काही लोकांना मरेपर्यंत राग घेऊन जगायची सवय असते, कबरेत जाईपर्यंत. आणि मरताना सुद्धा काय म्हणतात माहिती का, मेलो तरी तुझ्या कबरेवरती फुलं टाकणार नाही आणि तू माझ्या कबरेवरती यायचं नाही. हेच जीवन घेऊन जगत असता. आणि त्या ठिकाणामध्ये कोणताही पाळक येऊन तुमच्यासाठी प्रार्थना करून गेला आणि म्हटला, देवा या आत्म्याला तुझ्याकडे विसावा दे, विसाव्यासाठी नाही, तो आत्मा स्वर्गामध्ये न्यायासाठी बोलवला जाणार आहे. हा तुमचा राग, ज्या रागाला परमेश्वरानं सगळ्यात मोठं पाप समजलेलं आहे, ज्या रागाला खुनाचा दर्जा दिलेला आहे, जो राग तुम्हाला स्वर्गामध्ये गेलं. तुम्हाला कळतं का, तुम्ही सगळं जे धार्मिक जीवन जगताना, हे धार्मिक जीवन एका रागामुळं सगळं काही पुसलं जातं. नुसतं राग तुमच्यामध्ये असला, तुमच्या प्रार्थना, तुमचं गीत गाणं, तुमची आराधना, तुमचं प्रीचिंग, तुमचा संदेश, तुमचं चांगलं वागणं, या सगळ्याला शून्य करून टाकतो. देवाचे प्रिय लोक, लक्षात ठेवा, राग ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे. रागाला खून करण्याची उपमा दिलेली आहे. जरी एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीचा खून केला, तसंच एखाद्या व्यक्तीचा राग मरेपर्यंत धरणं हे सुद्धा खून करण्यासारखं आहे. लक्षात ठेवा,
पृथ्वी तलावरती तुम्ही सुटाल, पण स्वर्गामध्ये त्या असणाऱ्या न्यायाधीशापासून तुम्ही कधी सुटणार नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात गेल्यावर तुम्ही प्रभूला असं पण म्हणू शकत नाही, प्रभू मला माफ कर, ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. देवाची स्तुती असो, मरण्याच्या अगोदर प्रभूने हा संदेश माझ्या मुखातनं बाहेर काढला. का तर तुम्हाला सतर्क करावं, तुम्ही जाग व्हावं आणि तुम्ही त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये बदल करावा. कान देऊ नाही का, प्रॅक्टिकल जीवन जगा. जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही राहता, रागामध्ये तुमच्या मुखातनं नको ते शब्द जातात, नको ते विचार जातात. जेव्हा तुमचं राग हे तुमच्या बोलण्यातनं आणि तुमच्या कृतीतनं बाहेर पडत असतो. मत्ते 5:22 वाचा बरं, रागाचा परिणाम काय होतो. मत्ते 5:22. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस. बघा, आता पहिल्यांदा नुसता राग होता, आता काय झालं, रागाच्या भरात काय बोलला, वेडगळा. म्हणजे राग हा शब्द कसा खुनी तुम्ही ठरता ते तुम्हाला सांगतो. शब्दानं तुम्ही तुमच्या भावाला मारता, तुम्ही तुमच्या बहिणीला मारता, शब्दानं तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही मारता. तुमचे शब्द एखाद्या व्यक्तीला आत्मिक जीवनामध्ये उठवत असतो. म्हणून देव काय वेडा नाहीये. साधं अरे वेडगळा हा शब्द वापरला झाल्यावर देव त्याचा न्याय करतो वरिष्ठ सभेमध्ये आणि त्याला त्या सुप्रीम कोर्टमध्ये त्याला उभं केलं जातं. म्हणजे तो देव सांगतो, अरे तू शब्दानं ज्या पद्धतीचे शब्द टाकतो, या शब्दानं समोरची व्यक्ती ज्या पद्धतीने दुःखी होती ती देवाच्या मार्गापासून दूर जाते. कित्येक लोकांचं जीवन मी स्थिर केलंय. मला आठवतं त्या साक्षी ज्यावेळेस मी वाचतो ऐकतो, बाळकसाहेब चर्चला जाण्याचं बंद केलं होतं. चर्चमध्ये गेल्यावरती काही लोकांनी आम्हाला दुखावलं, काही लोक आम्ही चांगले असताना सुद्धा त्याने आमच्यावरती दोषारोप केले. आहेत माझ्या स्टेटसवरती साक्ष, जुन्या साक्ष तुम्ही बघा. परंतु तुम्ही सांगितलं देवाच्या घरामध्ये जा, लोकांना सिद्ध करण्यासाठी जाऊ नका. तुमच्या जीवनाची पारख करणारा देव आहे. तुम्ही कोणाच्या जीवनाची पारख करू शकत नाही. सैतानाची कामं दोन आहेत. एक, तुम्ही बोलून देवासमोर तुम्हाला दंड मिळावा याच्यासाठी सैतान तुमच्या मुखातनं अनेक प्रकारचे शब्द बाहेर काढतो. सैतानाचा प्लॅन आहे, तो ट्रॅप आहे. दुसरं काय, त्याही व्यक्तीने दुखावलं जाऊन देवाच्या मंदिराकडे येऊ नये, म्हणजे त्याचा पण न्याय व्हायला पाहिजे तुझा पण. आता तुम्ही विचार करा, या पृथ्वी तलावर तुम्हाला तुमच्या जीवनाची निगा राखायची, तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचायचं. आता स्वर्गामध्ये पोहोचायचंय तर स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या त्या तुम्ही शोधल्या पाहिजे ना. आता तुम्ही रागाच्या भरामध्ये तुम्ही 2-3 गोष्टी बोलला आणि तुम्ही म्हणता मी नाही रागात बोललो. अहो रागात बोलला ठीक आहे, इथं काय, इथं तुमचा कसा बचाव होणार आहे. इथं तर प्रभूनं तुमचे शब्द देवदूत स्वर्गामध्ये घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं, नुसतं वेडगळ हा शब्द वापरलाय. कोणता हो? अहो आम्ही तर किती शब्द बोलतो, वाईट वाटतं तोंडातनं, एवढे वाईट शब्द, एवढे घाण विचार एकमेका संबंधाने आमचे असतात आणि तरी आम्हाला असं वाटतं मी स्वर्गामध्ये पोहोचणार आहे, तरी आम्हाला असं वाटतं मी स्वर्गामध्ये जाणार आहे, तरी आम्हाला असं वाटतं की प्रभू आम्हाला जवळ करणार आहे. आणि कधी कधी बोलताना तर आम्ही एवढं बोलत असतो की असं ती व्यक्ती नरकात जाणार आहे आणि हीच भावना तुम्हाला नरकात घेऊन जाणार आहे ना. काय म्हटलं मग धार्मिकाचं, पुरुषाच्या आणि त्या पापी व्यक्तीच्या प्रार्थनेसंबंधात त्यानं त्याला दोष देण्याचं काम केलेलं आहे. खून करता म्हणजे काय, तुम्ही लोकांना दोष देताय, तुम्ही खून करत आहात. दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. तुम्हाला लोकांचं न्यायाधीश देवानं नाही पृथ्वी तलावरती बनवलं. कोण वेडगळ आहे, कोण शहाण आहे, कोण मूर्ख आहे. लक्षात घ्या, या पृथ्वी तलावर देवानं प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीप्रमाणे तो जीवन जगत असतो. तुम्हाला तुमचं जीवन जगायचं असतं आणि तुमचं जीवन देवाच्या वचनानुसार तुम्हाला जगायचं असतं. देवाच्या वचनानुसार जीवन जगण्याच्या ऐवजी आम्ही सारा वेळ एकमेकाचं जीवन तपासण्यामध्ये, त्यांच्या जीवनातल्या उणिवा, त्यांच्या जीवनातल्या कमतरता, हे खरं आणि याच्यामध्ये तुम्ही गडून जाता. परिणाम काय झाला, तुम्ही खून केला. मग शास्त्रात काय लिहिलं माहिती का, अडखळण कोणास. कोणतं अडखळण आहे, एखाद्याला अरे मूर्खा म्हटलं तर हे पण अडखळण आहे. कुठलं अडखळण, देवाकडे येण्यासाठी अडखळण. एक गोष्ट ध्यानात ठेवा, नेहमी आपल्या जीवनाची तपासणी करायची. माझ्यामुळं कोणती व्यक्ती चर्चला येण्यासाठी अडखळली याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. ज्या दिवशी ती देवाच्या घराकडे येत नाही, तुम्ही बोललेल्या शब्दाने येत नाही, याचा अर्थ तुम्ही खून केला त्या व्यक्तीचा, तुम्ही खुनी आहात. आणि देवानं त्याचं घर बांधताना असं म्हटलं,
प्रेषितांच्या कृत्यामध्ये, आता पूर्वी जुन्या करामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर जुन्या करामध्ये स्त्रियांना देवाच्या मंदिरात येण्याची परमिशन नव्हती. पुरुष वर्ग जात होता, ते मंदिरामध्ये जात होता. आता प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याच्यानंतर स्त्रिया पुरुष सगळे मंदिरामध्ये येऊ लागले. आणि असं लिहिलं, तारण पावत असलेल्या लोकांची हजारोच्या संख्येने त्यांच्यामध्ये भर पडत होती. हजारो लोक त्यांच्यामध्ये येत होते. आता देवाचा हेतू काय आहे? प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, प्रत्येकाचं तारण व्हावं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तारण होत असलेली प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीला तुम्ही पाहत असताना तिच्यामध्ये दोष असणारच आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष आहे. माझ्यात दोष आहे, तुमच्यामध्ये दोष आहे. बरं काय होतं माहिती का, मी माझे दोष दूर करण्याच्या ऐवजी दुसऱ्याचे दोष शोधत बसतो. मग तो येशू म्हटला नाही का, अरे बाबा, तुझ्या डोळ्यातलं मुसळ काढण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या डोळ्यातलं. हाच प्रॉब्लेम आहे आम्हाला. आमच्या चुका नीट आहे का बरं का, जेव्हा तुमचं पाप बारीक असतं, तुम्ही काढताना तेव्हा देवाला ते कुसळ वाटतं. पण जेव्हा तुमच्या डोळ्यात पाप ठेवून तुम्ही दुसऱ्याच्या जीवनातलं पाप शोधता, तेव्हा तुमचं बारीक पाप देवाच्या दृष्टिकोनातनं मुसळ म्हणजे मोठं पाप बनतं. म्हणून तुम्हाला काय करायचं, आत्मिक आहात ना, आत्मिक जीवनामध्ये कोणी कोणाला दोष द्यायचं नसतात. बरं, आता समजा एखादी व्यक्ती दोष आहे, तुम्हाला काय करायचं असतं? प्रार्थना करायची. हो, प्रार्थना करायची. तुम्हाला थोडी न्यायाधीश बनवलं देवानं. आणि जर बरं झालं स्वर्गाची चावी तुमच्याकडे नाही दिली, दिली असती तर किती घोटाळा झाला असता. आम्ही तर आधीच हाकलून दिलं असतं, हे नको, ते नको, ते नको. एक वचन वाचा, समजेल. योहानाचं सुवर्तमान 16 अध्याय 2 वचन समजेल तुम्हाला. कसं खून करत आहोत आम्ही ते आम्हाला कळलं, आणि ती आम्हाला सेवा सुद्धा वाटते. वाचा. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत. तुमचा जीव घेणाऱ्याला प्रत्येकाला आपण देवाला सेवा आदर करीत आहोत असे वाटेल. कुणाला वाटतं? आज बघा, तो म्हणतो ते तुम्हाला बहिष्कृत करतील. काय शब्द वापरला त्यांनी? ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील. इतकंच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा आदर करीत आहोत. आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल. बघा, खून करतो काय वाटतं? खून करतो काय वाटतं? म्हणजे काय हो? तो तर तुम्ही त्याचा जीव घेता, म्हणजे राग येतो, तुम्ही दोषारोप करता, तुम्ही नावं ठेवता, आणि त्या व्यक्तीला देवाच्या मंदिरापासून, देवाच्या भवनापासून, प्रार्थनेपासून, देवामधलं जीवन जगण्यासाठी तुम्ही त्याला अडचणी निर्माण करता, आणि तुम्हाला वाटतं तुम्ही सेवा करता. काय लिहिलंय शास्त्रामध्ये? एखाद्या व्यक्तीचा खून करणं, त्या व्यक्तीला तू दोषी आहे, तू पापी आहे, या प्रकारची दूषणं देऊन तुम्ही त्याला सभा बहिष्कृत करता, आणि तो म्हणतो तुम्हाला वाटतं तुम्ही सेवा करता. सेवा तशी नसती. सेवा म्हणजे लोकांच्या उद्धारांसाठी रात्रंदिवस देवाजवळ मध्यस्थी करणं, त्याला सेवा म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्हाला मध्यस्थी, तुम्हाला सेवा समजली का? सेवा जर तुम्हाला समजली तर तुम्ही ज्या पद्धतीचं तुमच्या मुखातनं शब्द निघतात, की जे जजमेंट तुम्ही करत आहात, त्याला मूर्खा, अरे वेडगळा, तुला कळत नाही, या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही बोलत आहात. मला कधी कधी काही लोकांचे शब्द कानावर पडल्यावर हसाव कराडं कळत नाही. आम्ही तर प्रार्थना करतो त्या व्यक्तीने चर्चलाच यायला नको, म्हणून तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या देवाने दिलं नाही म्हणून बरं झालं. नाही तर तुम्ही अर्धनिम्म चर्च तरी कामच करून बसला असता. यांनी यायला नको, त्यांनी यायला नको. अहो, तो म्हटला वेश्या आणि कसबीने देवाच्या राज्यामध्ये येतील. स्वर्ग सगळ्यांसाठी आहे. स्वर्ग ही तुमच्या मालकीची सत्ता नाही, की ज्याच्यानं हा व्यक्ती देवाकडे नको, तो व्यक्ती. तुम्ही कशाला जजमेंट करता? कोण आहात तुम्ही? तुम्ही तर खून करत आहात, आणि खून करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव त्याच्यासमोर उभं करणार आहे. लक्षात ठेवा, तुमची जेवढी. म्हणून तर त्यानं सांगितलं नाही का दाखला, एका मनुष्याला 1 लाख रुपयाचं कर्ज होतं, राजाने त्याला सांगितलं त्याला बोलवून आण, आणि मग बोलून आणलं त्याला. तर गयावाया करायला लागला, महाराज माफ करा, माझी फेडण्याची ताकद नाही. मग त्याच्या गयावाया ऐकल्या, आणि तो म्हटलं याला काढून टाका, जेलमध्ये ठेवू नका. मग तो बाहेर पडला. बाहेर पडल्यावर त्यांनी 100 रुपयाचं कर्ज घेतलं, त्याला पकडलं. आता राजानं त्याला 1 लाख रुपयाचं देणं माफ केलं, पण ह्या 100 रुपयाचं देणं विसरायला तयार नाही. त्यांनी त्याला पकडलं आणि म्हटलं माझे 100 रुपये लवकर दे. तो म्हटलं देऊ शकत नाही. त्याने त्याचं कुटुंब टाकलं जेलमध्ये. राजाला ते कळलं.
मी याला 1 लाखाचं देणं माफ केलं आणि या व्यक्तीनं काय केलं तर त्याचं 100 रुपयाचं देणं माफ केलं नाही. अहो, तुमचे देणे भरपूर आहेत. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं देणं आठवता ना, देव सगळं तुमचं पुन्हा आठवतो. 1 लाख रुपयाचं देणं. म्हणून पृथ्वी तलावरती खून करणं पाप नेमकं कोणतं माहिती का? एखाद्या व्यक्तीला शब्दाचा मार देणं हे पण खून करण्याचं पाप. आठवा, कोण व्यक्ती माझ्या शब्दामुळे दुखावला, कोण व्यक्ती माझ्या शब्दामुळे घायल झाला, कोण व्यक्ती देवाच्या मंदिरात माझ्या शब्दामुळे अडखळलेला आहे, आणि हे तुमचं अडखळण तुम्हाला देवासमोर पापी ठरवणार आहे. तुम्ही किती धार्मिक असा. परुषी हा धार्मिकच व्यक्ती आहे, शास्त्र जाणणारा व्यक्ती आहे. त्याला काय शास्त्रातल्या गोष्टी माहित नाही अशातला प्रकार नाही. तो सगळी कर्म करतोय, सगळी कर्म, दानधर्म करतोय, उपवास करतो, चर्चला जातो, सगळं काही करतो. पण प्रॉब्लेम काय माहिती का? तो त्याची धार्मिकता देवासमोर नेऊन मी असा आहे आणि तो तसा नाही. एकमेकाला असं तसं म्हणणं हा खून करण्यासारखं आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, कदाचित तुम्हाला वाटेल ती सेवा आहे, पण ती सेवा नाही. वाचा बरं वचन, ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, सभा बहिष्कृत करतील. इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला, तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल. अशी वेळ येत आहे. आता दिवस असे आले, लोकांना खरी सेवा समजलेली नाहीये. प्रॉब्लेम आहेत लोकांचा. बऱ्याच मंडळांमध्ये तो प्रॉब्लेम आहे. त्यांना खरी सेवा समजलीच नाही. त्यांना सेवा म्हणजे एकमेकाचा जीव घेणं. आज कित्येक चर्चेस मध्ये जातो मी, मला परवा एका पास्टरचा रडत रडत फोन आला होता. बाळक साहेब, माझ्यासाठी प्रार्थना करा. संस्थेने माझ्याकडे चार्ज दिला आणि मी त्या ठिकाणामध्ये काम करत आहे. मंडळीमध्ये इतके भांडणं आहेत, 2 ग्रुप आहेत आणि मी कंटाळलोय. आता 2 ग्रुपला एकत्र बसून त्यांच्याशी चर्चा विचार विनिमय मी करणार आहे. शांततेने पार पाडला जावा. पाळक साहेब प्रार्थना करा. आणि रडत येते ते बिचारे पास्टर. काय चाललंय काय सगळीकडे जगामध्ये, मंडळांमध्ये काय चाललंय, चर्चेसमध्ये काय चाललंय. सगळ्या चर्चेचा हेतू काय? कुणाला उंच करायचं आहे. मग कसा येशू उंच होईल? इथं येशू सोडून सगळं चाललेलं आहे. येशू राहिला बाजूला. जिथं प्रभूची सेवा, प्रभूची भक्ती, प्रभूची आराधना, प्रभूचं नाव उंच करणं, लोकांचं तारण, लोक बरे व्हायला पाहिजे, लोकांना सुटका पाहिजे. लोक आपापसामध्ये भांडत आहेत, वाद करत बसलेले, एकमेकाचा खून करत आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्यक्ष मारत नाही, पण शब्दानं तर खून चाललेत ना, आणि त्यांना ते कळत पण नाहीये. बऱ्याच ठिकाणामध्ये मी गेलं तर ते पाळक साहेब चर्चला जायचं बंद केलं. मी एक गेल्यावर नागेशला माहिती, आम्ही बंद केलं चर्चला जायचं. म्हटलं का बंद केलं? नाही, तिथलं ते वातावरण ते आम्हाला पटत नाही. आम्ही म्हटलं जगात सगळीकडे तेच चालू आहे आणि तुम्हाला जावं लागेल. का माहिती का? तुम्ही त्यांना पाहण्यासाठी जाऊ नका, देवाला पाहण्यासाठी जा. समजावून सांगावं लागले लोकांना. परिस्थिती काय, लोक खून करत आहे, त्यांच्या लक्षात येत नाही. खून करणं म्हणजे आता ते दोन्ही पण लोक काय सेवाच करत आहेत ना, दोन्ही पण पार्ट्या सेवाच करत आहे. दोघाला वाटतं आम्ही सेवा. अरे सेवा नाही ती ज्या सेवेमध्ये एकमेकाला तू मोठा मी मोठा, तू लहान मी लहान, या प्रकारच्या गोष्टी, ती कसली सेवा असू शकते? सेवेमध्ये, सेवेतला गाभा तुम्हाला सांगतो, आदरानं एकमेकाला आपल्यापेक्षा थोर माना, हे सेवेचा गाभा आहे. रिस्पेक्ट केला पाहिजे एकमेकाचा. त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरती प्राण दिला, त्यानं रक्त सांडून त्या व्यक्तीचं तारण केलं, हे गाभ आहे. तुम्ही नाही तारण केलं, तुम्हाला नाही किंमत चुकवावी लागली. आत्मे जिंकणं किंवा त्या व्यक्तीला प्रभूमध्ये आणणं ही गोष्ट साधी नाही. पौल म्हणतो, एक एक आत्मा आणताना मला प्रसूती वेदना होत आहे. अशाच चालेत का लोक तारणामध्ये? असेच लोकांचा उद्धार झाला का? उद्धारासाठी मेहनत घ्यावी लागलेली आहे. आणि समजा एखादी व्यक्ती प्रभूमध्ये येत असताना तिला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, बदलण्याची संधी दिली पाहिजे. असं जर असतं तर सारं चर्च मी स्टेज रिकामं करून टाकलं असतं, बदलत नाही म्हटल्यावर. पण मी संधी देतो ना, बदलण्यासाठी संधी देतो. का संधी देतो? मला माहिती आहे प्रभू आज ना उद्या त्यांच्यामध्ये बदल करेल. जर मी बदलायचंच ठरवलं, हे लोक बदलत नाही म्हटल्यावर एक सुद्धा जागेवरती येणार नाही, टाळ्या वाजून गाणे गावे लागतील.
पण तरी सुद्धा देवाची योजना, देवाचा हेतू, देवाचा उद्देश मला समजतो आणि मी वाट पाहतो की प्रभूनं त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे चुटपुट लागावी, त्यांचं परिवर्तन व्हावं, त्यांचं जीवन बदलावं. म्हणजे मला माहितीये की माझ्यातून त्यांचा खून होऊ नये, माझ्यातून त्यांचा खून होऊ नये. त्याने उभं राहावं, प्रभूमध्ये उभं राहावं, स्थिर व्हावं, देवाचं वचन स्वीकारावं, स्वर्गामध्ये त्यांचा प्रवेश व्हावा. ही गोष्ट प्रभू आमच्या जीवनात संबंध अपेक्षित करत आहे. म्हणून तुमच्यामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती, याच्यासाठी तुमची धारणा काय असली पाहिजे, तुम्ही कधीच कोणाला अपशब्द बोलाल आणि देव तुमच्या शब्द आणि तुम्हाला वाटेल मी सेवा करतो. नाही हो, ही तुमची सेवा नाही, हे तुमचं सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्यात मोठं हे पाप आहे की ज्या पापाचा दंड तुम्हाला भोगावा लागणार आहे, ज्या पापाबद्दल आणि तुम्हाला शासन केलं जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही पाहता तेव्हा त्या व्यक्तीकडे पाहताना तुम्ही या दृष्टिकोनात तो पापी आहे, तो अमका आहे, तो त्या नाही. आपले दोष, आपल्या चुका, आपल्या उणिवा तुम्हाला म्हणून नारायण वामन टिळक म्हणतात पुष्कळ अजूनही. आणि पौल सुद्धा म्हणतो मी एवढ्यात पूर्ण झालो असं. मग आम्ही पूर्ण झालो ना. जेव्हा तुम्ही एकमेकाला बोलता त्या अर्थी तुम्ही पूर्ण झाला. बरं, आता तुम्ही बोलायला लागल्यावर मग देवाच्या वचनाने कशाला बोलायला पाहिजे? तुम्हीच बोला ना. मग कशाला देवाचं वचन पाहिजे? देवाचं वचन तुम्हाला करेक्ट करण्यासाठी ते येतं, तुम्हाला बोल, आणि तुम्ही तुमच्या जीवनात लागू. आम्ही काय करतो ते बाकीचं आम्हाला सोडा, लोकांनाच लागू करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं आमच्याकडनं खून होतात. अजून एक खाली वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. फिलिप्पीकराचं पत्र 4 अध्याय 26 आणि 27 वचन. फिलिप्पीकराचं पत्र 4 अध्याय 26-27 वचन. 4 नाही, फिलिप्पी 4. हां, कलेसीकराचं पत्र चुकून झालं असं. एक मिनिट. बर, एक वचन वाचा. पहिले योहान 3 अध्याय 15 वचन. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. तो नरहिंसक आहे. आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई इफिसकराचं पत्र 4 अध्याय 26-27 वचन. इफिसकराचं पत्र. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. रागात असताना सूर्य मावळू नये. सूर्य मावळू नये. आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावं. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण रागवा परंतु पाप करू नका. म्हणजे काय हो? राग आला तरी तोंडातनं चुकीचे शब्द, खून करू नका. मी असं म्हटलंय, तुम्ही खूनी आहात, तुम्हाला शिक्षा होणार. म्हणजे तुम्ही खून कधी राग आल्यावर नाही खून होत, पण मुखातनं कुचकं नाचकं भाषण निघालं. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक कुचक्या नाचक्या शब्दाचा, भाषणाचा प्रभू हिशोब घेतो. बारकाईने लक्षात ठेवा. कोणते शब्द? जे शब्द बिब्लिकल नाहीत, जे शब्द लोकांना टोचणी देतात, जे शब्द लोकांना दुःखी करतात. ऐका, सगळ्यात मोठं बायबल मधलं पाप कोणतं आहे माहिती का? एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख पेरणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आल्यावर आणि त्याची सुवार्ता कोणती हो? देवदूताने दिलेली पहिली सुवार्ता काय? जगाला झालेला. म्हणजे येशू ख्रिस्त जगामध्ये कशासाठी आला? आणि समजा तुम्ही एखादा शब्द बोलता आणि तो व्यक्ती दुःखी होता, म्हणजे तुम्ही सुवार्तेच्या विरोधामध्ये काम करता. तुम्ही देवाच्या घरात आहात, तुम्हाला बायबल माहिती आहे आणि तुम्हाला आमचं असतं होत असं काहीतरी आम्ही डोक्यामध्ये ठेवून असतो की कसं ती व्यक्ती तडफडली पाहिजे, दुःखी व्हायला पाहिजे, तिच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे. त्या व्यक्तीचा बदला घेण्याची जी भावना आहे, तुम्ही खरंच स्पिरिच्युअल आहात, खरंच तुम्ही आत्मिक आहात, खरं देवाचं वचन तुम्हाला समजलं. मग हे समजल्यावर ती भावना तुमच्यामध्ये कशी काय आली? तुम्ही खुनी आहात. राग येणं स्वाभाविक आहे. सगळ्यांचे स्वभाव भिन्न आहेत.
मलाही राग येतो. मलाही वाटतं प्रत्येक व्यक्ती संबंधानं कोणी माझ्यासारखं, माझ्या स्वभावासारखं नसतं. आता बघा, मी एवढी सगळी सेवा करतो, दिवस रात्र मी सेवा करतो, काही शब्द मी ऐकतो, मग मला पण कधी कधी वाईट वाटतं. अरे आपण एवढं सगळं करतो, मी कधी माझ्या प्रकृतीची काळजी करत नाही, माझं दुखणं मी एवढ्या वर्षात तुम्हाला कधी बोललो मी, मला दुखतंय, मला खुपतंय, मी आज संदेश तुम्हाला देत नाही. हा, वर्शिप करण्याची कधी कधी क्षमता माझ्याकडे नसते. मला वाटतं एवढ्या वर्षात फक्त एक रविवार मी खाली बसलो, पण मला 27-28 वर्षामध्ये ना कधी खाली बसलेलं तुम्ही बघितलं एवढं नाही. मला तर एक शुक्रवार चांगला आठवतो की त्या शुक्रवारी सभा होत्या आणि मग सगळे पॉम्पलेट वाटले होते. आपण अशीच एक आरोग्याची सभा ठेवलेली होती आणि त्या दिवशी त्या सभेला त्याच्या अगोदर 2 दिवस इतकं मला पोटाचा त्रास आला, इतकं पाणी शरीरातनं गेलं, मी कोणाला सांगितलं नाही. आणि मग मी स्टेजवरती चढलो तर माझ्या डोळ्यावर समोर अंधारी येत होती, पण मी तसंच 2 तास प्रीचिंग केलं, लोकांसाठी प्रार्थना केली, सगळं केलं. मग त्याच्यानंतर बऱ्याच जणांना कळलं की नाही, यांना सलाईन लावलं पाहिजे. मग मला कोणीतरी आलं रागवलं, म्हटलं एवढं शरीरातनं पाणी गेलं तर BP डाऊन होऊन जागेवरती मृत्यू होतो, पण मी त्याची पण कधी पर्वा केली नाही. मग आता हे सगळं घडल्यानंतर काही शब्द ऐकले, मग तेवढंच घेऊन नाही मला बसतायत. मला माहिती आहे राग येणं स्वाभाविक आहे, पाप माझ्या हातून न घडवं. माणूस म्हणून राग येणार, माणूस म्हणून तुम्हाला राग येणार. मुखातनं अपशब्द जाणं कोणा संबंधाने सुद्धा, ऐका, तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचणं माझी जबाबदारी आहे. मंडळीचा पाळक हे चर्च आणि चर्च मधले तुम्ही लोक, तुम्ही आत्मिक असावं आणि तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचावं. का माझी तळमळ आहे, मी सुखाचं जीवन जगू शकतो. आत्ताच्या पोझिशनला मी महिन्यामध्ये 4 मीटिंग केल्या तर मला 1.5-2 लाख रुपये सहज मिळतात. 4 मीटिंग जर केल्या तर, एक मीटिंग मी जर कुठं केली तर 50,000 लोक मला एका मीटिंगची देतात, राहणं खाणं सगळं करतात. मग मी ते करू शकतो. 4 मीटिंग मी करू शकतो. 4 मीटिंगचे 2 लाख रुपये, अजून मीटिंग केल्या तर मी लाखांमध्ये खेळू शकतो, काही प्रॉब्लेम नाही मला. पण माझी तळमळ काय नाही बाबा, लोकांना स्वर्गात जेवढं नेता येईल तेवढं न्यावं, आणि मी दिवस रात्र ते करत आहे. आजपर्यंत बसल्या बसल्या कॅल्क्युलेशन केलं, म्हटलं अरे आत्तापर्यंत नाही, म्हटलं 2000 सभा आपण केल्या असतील, 2000 सभेला 1000 लोकांचं जर टार्गेट दिलं, 1000 लोक आले असतील, किती लाख लोकांना देवाचं वचन सांगितलेलं आहे. त्याचं अनालिसिस करताना मग सगळ्या गोष्टी आठवताना, अरे हे बाकीच्या गोष्टी साधारण गोष्टी आहेत. रागवा पण पाप करू नका. राग स्वाभाविक आहे, लक्षात ठेवा. तुमच्या मुखातनं मी म्हणतो, जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, अन्य भाषा आम्ही बोलतो, स्तुती करतो, गीत गातो, शास्त्रवाचन करतो, त्याच मुखातनं अपशब्द, त्याच मुखाबद्दल चुकीच्या गोष्टी, कसं शक्य आहे? तुमच्या अंतर्मनाला ते पटतं का? बायबल पण सांगतो तुम्हाला तसं करणं चुकीचं आहे. तुम्ही खून करत आहात. इथंच म्हटले स्पष्ट, वाचा बरं. कोणी आपल्या बंधूचा, त्याच्या अगोदर ते इफिसियन्स पत्र 4 अध्याय 26. तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे. कळतं का तुम्हाला? चोरीचा आणि त्याचा काय संबंध आहे? खुनाचा आणि रागाचा काय संबंध आहे? बायबल आम्ही तसं वाचतच नाही. आम्ही फक्त वाचताना काय म्हणतो, तो चोरटा आहे. अहो तुम्ही आता इथं चोर कोण आहे माहिती का? तुमच्या मुखात देवानं घातलेले शब्द, धन्यवादाचे शब्द, स्तुतीचे शब्द, आराधनेचे शब्द, वचनाचे शब्द तुमच्या मुखात घातले. अपशब्द म्हणजे कुणाचे शब्द आहे? ते सैतानाचे. चोरले तुम्ही ते. म्हणजे राग येतो त्यास तुम्ही खून करता, अपशब्द वापरता त्यास काय करता? लिहिलंय तिथं, वाचा बरं. म्हणजे आम्ही खून करणार तर निघालो, अजून कोण निघालो? आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्यानं पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास. आता गरजवंताला बघा बरं. तुम्ही म्हणाल नाही मग ते त्रासलेले, चोरी करणारे, चोरी करू नये, मग जग काय म्हटलं मी कुणाचं कुबांडानं घेतलं असेल, मग काय शिव्या देता परत?
चौपट याने घेतल्यात, तुम्ही एकपट घेतल्या तर चौपट देऊन मोकळं होतं का? वाचा तिथं गरजवंताला काय, त्याचा भाग भेद कळला पाहिजे वचनाचा. गरजवंताला द्यावयास, गरजवंताला द्यावयास आपल्या जवळ काही असावे म्हणून, आपल्या जवळ काही असावे म्हणून, जे चांगले, जे चांगलं ते आपल्या हातांनी करून, आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावे. बघा आता चांगलं काय हो, देवाचं वचन चांगलं आहे आणि गरजवंताला देवाचं वचन द्या. देवाच्या वचनाचा बोध तुम्ही करा. आत्मिक जीवन आहे ना, तुम्हाला आत्मिक जीवनाची काळजी, स्वर्गामध्ये तुम्हाला पोहोचायचंय. मला काही तुम्हाला संदेश द्यायचा नाही, रविवार गाजवायचा नाही, मला तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचवायचंय. बरं, माझ्या संदेशानं तुम्ही दुखावला, माझ्या संदेशानं तुम्हाला वाईट वाटलं, याचा पण मला काही फरक पडत नाही. मुळामध्ये जे देवाचं वचन आरसा आहे, त्या आरशासमोर तुम्हाला उभं करायचंय, आरशासमोर मला उभं राहायचंय आणि मी आरशासमोर उभं राहिलो. बरं, आता काही या गोष्टी तुमच्यात नाही, या गोष्टी माझ्यामध्ये पण. देवानं मला पण आरसा दाखवला. तो म्हणतो गरजवंताला जे चांगलं ते दे. काय चांगलं आहे? देवाच्या वचनाशिवाय दुसरं काहीच चांगलं नसतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांना खरं देवाच्या वचनाची गरज आहे, दुसरी गरज नाही लोकांना दे. तुम्ही इकडचं तिकडचं किती काढून लोकांना द्या. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा काय होतं माहिती का, बऱ्याच गोष्टी देवानं आमच्या हातामध्ये हे दिलेलं खूप सुंदर पुस्तक आहे. याच्यात चोर बदलला हो, याच्यामध्ये व्यभिचारी स्त्री बदलली, याच्यामध्ये कुभांडानं घेणारा जक्कई बदलला. आता हे पण तुमच्या हातामध्ये आहे. आणि आता तुमच्या हातात एक सैतानाने दिलेलं मोबाईल पण आहे बरं का, याच्यात जीवन बदलतं. मोबाईल मधनं काढा बरं, गुगलला काढा, याच्यामध्ये काढा. अरे बाप रे, याच्यात लोकांचं जीवन बदलत नाही. याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला राग आणणाऱ्या सगळ्या गोष्टी. बरं, त्या धार्मिक लोकांकडनं पण त्याच गोष्टी जे जगातल्या लोकांकडे पण आहेत. आणि मला प्रश्न पडतो, तुम्ही कशी प्रार्थना करू शकता त्या देवासमोर उभं राहून? कोणत्या तोंडानं प्रार्थना करू शकता? मग आम्हाला देवाचं भय कसं नाही त्या सगळ्या गोष्टी करताना? अरे, ज्याच्या समोर मी उभा आहे त्याने माझं जीवन पाहिलं. तुमचं व्हॉट्सअप, तुमचं स्टेटस सगळं देव बघतो. त्याला माशाच्या पोटातले 2 नाणी कळतात आणि तुमचा चाललेला कारभार त्याला कळत नाही. तुम्ही कोणत्या उद्देशानं, कशासाठी ठेवता? इथं म्हटलं चांगलं ते लोकांना द्या. म्हणजे काय द्यायचंय? आणि आम्ही देतो काय त्याचं? आता खून करू नका, चोरी करू नका, म्हणजे जे ज्ञान देवाच्या वचनातनं ते त्यांना द्या ना, ज्याच्यानं त्याची पुनर्बांधणी होणार आहे, ज्याच्यानं तो उभं राहणार आहे, ज्याच्यानं तो व्यक्ती पाप सोडणार आहे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला देवानं पृथ्वी तलावर लोकांच्या उद्धाराची योजना म्हणून ठेवलेलं आहे. आम्ही उद्धाराच्या योजनेतले भाग आहोत, तारणाच्या योजनेतले भाग आहोत. आमच्याकडनं लोकांचं तारण व्हायला पाहिजे. आणि या जगामध्ये राहताना ना फक्त सेवा करायची. सेवा म्हणजे आत्मे जिंकणं बरं का, सेवा म्हणजे आत्मे जिंकणं. तुम्हाला देव हा प्रश्न विचारणार नाही किती रविवार आला, किती रविवार चर्चमध्ये गीतं गायली, किती रविवार वाजवलं, किती रविवार नाचला, एकही गोष्ट विचारणार नाही. काय विचारणार आहे? किती आत्म्यांचं तारण केलं. आणि दुसरं विचारणार, किती आत्मे घालवले, किती आत्म्यांना मारलं, किती लोकांना दुखावलं, किती लोकांचा न्याय केला, सगळ्या गोष्टी. आणि मग तो म्हणेल, तू खुनी आहेस आणि तुला शिक्षा होणार. तू खुनी आहेस, तुला शिक्षा होणार. शब्दानं तुम्ही जर लोकांचे खून केले, लोकांना दुखावला, तर याचा दंड तुम्हाला होणारच आहे. म्हणून काय म्हटलं, वाचा ते वचन आता. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. काय करू नये हो? हा, पुढे. तर त्यापेक्षा आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्यानं पुन्हा चोरी करू नये. तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्या जवळ काही असावे म्हणून, जे चांगलं ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावं. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करिता. कशा करिता हो? उन्नती करिता. जे चांगलं तेच मात्र निघो.
तेच मात्र निघो हा यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. हो, कृपादान म्हणजे तारण. जे निघल ना त्यानं लोकांचं तारण व्हायला पाहिजे. तोंडातनं जे निघल त्याच्यानं लोक प्रार्थनेत यायला पाहिजे, प्रार्थनेतनं नाही माघारी गेले पाहिजेत. आमचं तोंडच लोकांना नरकाकडे घेऊन जाणार आहे, आमचं तोंडच लोकांना नरकाचा मार्ग खुला करणार आहे. तो व्यक्ती नरकाकडे गेला, देवाच्या सानिध्यापासून दूर गेला, तुम्ही खुनी आहात, तुमचा न्याय होणारच आहे. कोण सांगितलं तुम्हाला तुम्ही धार्मिक आहात? आठवायचं मी कोणाला बोललो, काय काय बोललो, माझ्यामुळं कोण दुखावला. अजून एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल बरं का. याकोबाचं पत्र 1 अध्याय 19 आणि 20 वचन. हा, याकोबाचं पत्र 1 अध्याय 19-20 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळतं तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागानं देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. आता राग येणं म्हणजे खून आहे बरं का. पहिल्यापासून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही खुनी आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये राग आहे, माझ्यात पण राग आहे. आता मी खून कधी केला? जेव्हा मी एखाद्या व्यक्ती संबंधानं अपशब्द बोललो. ज्या व्यक्ती, कोण पण व्यक्ती असू द्या, मी एखाद्या व्यक्ती संबंधानं अपशब्द बोललो. आता बायबल काय सांगतं? तुम्ही बोललेल्या शब्दानं, तुम्ही व्यक्त केलेल्या भावनेनं, तुम्ही व्यक्त केलेल्या मतानं नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. म्हणजे मी प्रीचिंग केलं बरं का. इतकंच आता प्रीचिंग करता करता पुष्कळ लोकांचं तारण झालं माझ्या प्रीचिंग म्हणून. या नीतिमत्वाचं प्रतिफळ देव मला आल्यावर देणार आहे. आता मी सगळं प्रीचिंग सुंदर केलं आणि मग प्रीचिंग केल्यानंतर एखाद्या व्यक्ती संबंधानं माझ्या मनामध्ये वाईट भावना आली. बरं, वाईट भावना येण्याचं कारण पण काय माहिती का? शास्त्रामध्ये असलेलं काईन आणि हबेल दोघांनी सुद्धा परमेश्वरासमोर यत्न केला, परंतु कायनाच्या मनामध्ये हबेला संबंधानं द्वेष निर्माण झाला. त्याचं अर्पण मान्य केलं आणि याचा परिणाम काय झाला? दोघांचं पण नीतिमत्वाचं काम आहे. अर्पण मान्य केलं नाही देवानं कायनाचं, दोष देवाचा आहे. बरं, देवानं का मान्य केलं नाही हा प्रश्न देवाचा आहे. तुमचं काम फक्त अर्पण करणं आणि तुमचं सोडून देणं. पण झालं काय तिथं? ईर्ष्या, द्वेष याच्यानं या कायनाचं मन भरून गेलं आणि कायनानं हबेलाचा वध केला, मारून टाकलं. हीच गोष्ट आमच्या रोजच्या जीवनामध्ये घडत असते. जेव्हा तुम्ही आत्मिक जीवन जगता, न्यूट्रल राहा. न्यूट्रल म्हणजे काय? मी फक्त माझ्या जीवनाचा विचार करणार. मी 27-28 वर्ष सेवेमध्ये आणि मिनिस्ट्रीमध्ये आणि आत्मिक जीवनामध्ये टिकून राहण्याचं कारण एकच आहे. मी एवढा स्वार्थी आहे, मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाचाही विचार अजूनपर्यंत केला नाही, करणार पण नाही. माझं आणि माझ्या देवाचं व्यक्तिगत नातं फार त्याला मी जपतो. आईला पण मी माझ्या जवळ घेत नाही बरं का. मला माहिती की मी जाताना तिच्यामध्ये एक प्रचंड भय असतं. तिला वाटतं की तो गेल्यावरती मी पडले. ती बोलती माझ्याशी, प्रत्यक्ष बोलती. मला जाताना मीटिंगला म्हणते की बाबा एकदा बघून घेऊ दे, तू आल्यावर परत मला बघायला मिळतं का नाही, किंवा तुम्हाला पाहतोस का नाही, मला काही माहीत नाही. मग मला जाताना ते मला जड जातं की नाही, तिची जर अवस्था अशी आहे आणि ती खरंच पडली. जसं मागच्या मीटिंगला गेल्यावरती सभा चालू आहे, त्या सभेमध्ये तिचा कॉल आला की डॉक्टरनं सांगितलं की कंडिशन तशी क्रिटिकल आहे, आतमध्ये पोट फाडल्याशिवाय कळणार नाही की पॉयझन झाले का काय, कारण शुगर असल्या कारणानं आतडं जर चिटकलं असेल तर फार कॉम्प्लिकेशन्स वाटतील. मग डॉक्टरने ते पण म्हटले, जरी आपण ते एकमेकाला आतडं जोडायला गेलो तर ते शुगर असल्या कारणानं या आतड्यांमध्ये जे असणारे गॅप आहे ते एकमेकाला फिट करून घेणार नाही. मग तुम्ही डिसिजन घ्या ऑपरेशन करायचं का नाही. मग काय वेळ मला तिथं सुचलं नाही. मग ते ऐकलं, त्याच्यानंतर मी थोडं शांत झालो. मग खूप रडायला आलं की म्हटलं तिला त्या अवस्थेमध्ये तडफडत ठेवणं तर योग्य नाही, आणि समजा ऑपरेशन करता करता टेबलवर पण ती गेली तर ते पण योग्य असणार नाही. पण म्हटलं हा तिचा त्रास तर ती कशी सहन करणार.
मग त्यांना म्हटलं की तुम्ही करून टाकू ऑपरेशन. ते म्हटलं आणि मी खूप रडायला लागलो, इतकं रडायला लागलो. मग कंट्रोल व्हायला लागला. मग नीलू मला म्हणलं चला आपण जाऊ, तुम्हाला एवढं वाईट वाटतं तर आपण जाऊ. म्हटलं नाही रे, आपण जर इथून गेलो, या लोकांनी मोठ्या तयारीने बसले देवाचं वचन ऐकण्यासाठी आणि त्यांना ऐकणं गरजेचं आहे. आपण देवाचं का, मी तिथं गेल्यावर नाही दाखवलं की ते स्वार्थी आहे. मला माहिती की माझं आणि देवाचं जे नातं आहे ते घनिष्ठ असलं पाहिजे. नीतिमत्वाचं काम घडायला पाहिजे ना, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी हे सगळं माझ्यामध्ये कधीच येता कामा नये. आणि तेवढं ठेवून मी रोज प्रभूची सेवा करतो. रोज व्यक्तिगत नातेसंबंध देवाबरोबरचे. मला ही गोष्ट तुम्हाला शिकवायची की नीतिमत्वाचं कार्य रागानं घडतच नाही हो. किती पण तुम्ही चांगले असाल, किती नीतिमान असाल, पण जेव्हा तुम्हाला राग येतो ना, रागाच्या भरामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या मुखातनं निघतात, तुमचं नीतिमत्व तिथं शून्य बनलं, झिरो बनवून गेलेलं आहे. किती सांभाळावं लागतं, किती विचार कर. डोक्यामध्ये हे दुष्ट विचार येऊच देऊ नका हो. ही द्वेष, हे मत्सर, हे राग, ही ईर्ष्या, ही स्पर्धा. प्रभूनं जे तुम्हाला दिलं ते सगळ्यात छान आहे आणि तसंच जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे. प्रभूनं दिलेलं जीवन अतिशय सुंदर, अतिशय सुरेख. आणि त्याच्यामध्ये शास्त्र काय सांगतं, तुम्ही वाचा परत वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा. बोलावयास कसा हो? धीमा. ऐकायला तत्पर असा, पण बोलायला कसं? म्हणजे काय? लगेच व्यक्त होऊ नका. काय होतं माहिती का, सैतान इतका धूर्त असतो ना, तो तुम्हाला चर्चेमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो. आता समजा मी आणि सुरेश गप्पा मारायला आणि सुरेशला घेतलं मी बाजूला, ऐकलं का त्यांचं असं आहे. सूरजने ऐकायला कसं पाहिजे? बरोबर बोला, पण बोलताना एक शब्द सुद्धा रिॲक्ट व्हायचं नाही. का? तुम्हाला त्यातलं तथ्य आणि सत्य माहित नसतं. समजतंय का तुम्हाला? त्यातलं तथ्य आणि त्यातलं सत्य तुम्हाला कधी माहित नसतं. आता बघा, देव या बाबतीत एवढा गंभीर काय ते तुम्हाला सांगतो. समजा माझ्याविषयी बोललं एखाद्या व्यक्ती, काही तथ्य माहित नाही, आणि ते मी प्रभूचं काम करतो आणि मी प्रभूचं काम केल्यावर एखाद्या व्यक्तीनं माझ्याविषयीची अफवा पसरवायला सुरुवात केली. ज्याचं काम करतो तो व्यक्ती तर चिडणार का नाही? अहो, तुमच्याविषयी, माझ्या चर्चमधल्या लोकांविषयी कोणी काय बोललं तर मी चवताळून जातो. का तर म्हणतो ते माझे लोक आहेत, माझे लोक आहेत, माझ्या लोकांविषयी बोलू नये. मी तुमचा पाळक आहे, मी तो देवाचा सेवक आहे हो. कोणी तुम्हाला कोणाविषयी, मी तर म्हणतो चर्चा करणाऱ्या लोकांच्या बरोबर बसूच नका. तुम्हाला कंट्रोल होत नाही ना, बसूच नका. म्हणून शास्त्रात काय लिहिलं, धन्य तो पुरुष पापी जनांच्या मार्गात, अजून निंदकाच्या बैठकीत बसूच नका ना. कोणी तुम्हाला काय त्या चर्चेला अर्थ जी तुम्हाला पापाकडे घेऊन जाणार आहे? काय त्या चर्चेला अर्थ ज्याच्याकडनं तुमच्याकडनं खून घडणार आहे, जे तुम्हाला रागाकडे घेऊन जाणार आहे? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला तुमच्या या सगळ्या आत्मिक जीवनामध्ये नीतिमत्वाचं कार्य तुम्हाला अनुभवायचं, तर शास्त्रात सांगितलेलं आहे, बोलण्यास ऐकावयास तत्पर आणि बोलावयास धीमा. कोणाचं काहीही ऐकलं, बोलण्याची गडबड करू नका. नाही गडबड करायची. कशासाठी हो? अच्छा, ते वचन रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. कशासाठी गप्प बसायचंय? नीतिमत्वाचं म्हणजे, नीतिमत्व म्हणजे गप्प राहणं, लबालबा करत फिरणं म्हणजे नीतिमत्व नाही बरं का. एक व्यक्ती नीतिमान आहे ओळखायचं कसं माहिती का? तो शांत राहतो म्हणजे तो नीतिमान आहे. असं म्हटलं, उथळ पाण्याला आवाज कुठला येतो?
उथळ असल्यावर नदीच्या पाण्याचा आवाज येत नाही, कशाचा आवाज येतो? ओढ्याचा. जरा दगड बिगडाल खळ 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 खळ. तुम्ही जेवढं बडबड करता तेवढं उथळ पाणी आहे तुमचं. पण नीतिमत्वाचं कार्य म्हणजे तुम्ही शांत आहात. आता दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा बरं का, तुम्ही कसं रागावरती विजय, कसं तुम्ही खुनापासून स्वतःला वाचवता. आता समजा माझ्याविषयी कोणीतरी काहीतरी बोललं, आता मी पण तावाने चला खरं खोटं करू, अमकं करू तमकं करू, सगळं झालं. ते म्हणतो अरे तू शांतपणे प्रत्युत्तर देऊ नकोस. बघा बघा, आता मर्दखायचा आठवा, त्यानं काही गडबड केली नाही, देवाजवळ प्रार्थना केली. नीतिमत्वाचं कार्य काय घडलं? मर्दखायच्या जागी कोण गेला? हे नीतिमत्वाचं कार्य आहे. हे नीतिमत्वाचं कार्य. म्हणून तुम्ही जितकं जास्त बोलाल तितकं तुम्ही पापात अडकणार, तितकं तुम्ही दलदलीमध्ये अडकणार, तितकं तुम्ही दोषी ठरणार, तितकं देव त्याची कृपा तुमच्यावरून काढून घेणार, त्याची कृपा तुमच्या घरावरून काढून घेणार, तितकं देवाचं काम, देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनातून निघून जाणार. माझ्या जीवनामध्ये जर आशीर्वाद पाहिजे तर त्याच्यासाठी मला शांतच राहायला पाहिजे. बोलण्यास कसा वाचा, बोलण्यास कसा धीमा, रागास मंद असा, कारण माणसाच्या रागानं देवाच्या नीतिमत्वाचं काम कार्य घडत नाही. राग आला तर नीतिमत्वाचं काम पक्क ठेवा. जेव्हा तुम्हाला राग येतो त्यावेळेस तुम्ही कोण आहात? अरे तोंडाने का बोलवा, काय टायटल आहे आपलं? तुम्ही. आणि तुम्हाला काय शिक्षा होणार आहे? आता नीतिमत्वाचं कामच घडणार नाही. एखाद्या व्यक्तीला राग येतो तर नीतिमत्वाचं काम घडत नाही. आता अजून एक वचन, मग त्याचं शुभवर्तमान 5 अध्याय 23-24 वचन. यास्त हा, तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. आता 2 मुद्दे याच्यामध्ये. तुम्ही खुनी आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार. कोणाला शिक्षा होणार आहे? कोण खुनी आहे? रागानं जो आपलं मत व्यक्त करताना व्यर्थ शब्द, निरर्थक शब्द, लोकांना दुखावणारे शब्द, ज्या शब्दानं एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, ज्या शब्दानं एखादी व्यक्ती खजील होती, ज्या शब्दानं एखादी व्यक्ती देवाच्या मंदिरापासून येण्यासाठी वंचित होती, असे प्रत्येक शब्द, या शब्दाचा हिशोब देव घेतो. आता 2 गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. असं म्हटलं, रागामुळं देवाच्या नीतिमत्वाचं काम घडत नाही. नीतिमत्वाचं प्रतिफळ बरं का, असं म्हटलंय नीतिमत्वाचं. आता नीतिमत्वाचं प्रतिफळ हा एक सुंदर वेगळा सब्जेक्ट आहे. परंतु जेव्हा एक व्यक्ती नीतिमान, असं म्हटलंय पृथ्वी तलावर युवा संबंधानं म्हटलं, त्याच्यासारखा सात्विक आणि नीतिमान व्यक्ती पृथ्वी तलावर दुसरा कोणी नाही. आता बघा बरं का, मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्हाला नीतिमत्वाचं प्रतिफळ किंवा नीतिमत्वाचं काम तुमच्या जीवनात कसं अनुभवायला मिळतं ते मी तुम्हाला सांगत आहे. योगासारखा सात्विक नीतिमान व्यक्ती पृथ्वी तलावर दुसरा कोणी नाही. आता या नीतिमत्वाचं प्रतिफळ काय होतं माहिती का? सैतानानं योबाच्या घरावरती अनेक वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण असं म्हटलं, सैतान देवाला जाऊन सांगतो, तू त्याच्या भोवती कुंपण करून ठेवलंय, सर्वस्वाभोवती, त्याच्या लेकरांभोवती, त्याच्या संपत्तीभोवती, सगळ्यावर भोवती कुंपण केलं, तू त्याचं कुंपण काढ. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे नीतिमत्व असतं ना, तेव्हा देव तुम्हाला कुंपणामध्ये ठेवतो. हे नीतिमत्वाचं काम आहे. अजून नीतिमत्वाचं काम तुम्हाला सांगतो. नीतिमत्वाचं काम बघा, नीतिमत्वासाठी तुमचा छळ होतो, तुम्हाला त्रास दिला जातो, तुमचं सगळं नष्ट होतं, पण तुमचं नीतिमत्व
गेलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुप्पट परत मिळवून देतात. हे नीतिमत्वाचं काम आहे. आता बघा, नीतिमत्वासाठी अडखळण काय? आता नीतिमत्व कशामध्ये? देण्यामध्ये पण नीतिमत्व नाही का? देण्याविषयी असं म्हटलंय, जसं विधवेनं आपली भाकर एलियाला दिली, तिचं नीतिमत्व आहे. तो म्हटलं, बाई मला भाकर दे, मग तुझ्या मुलासाठी तुझ्यासाठी शिजव. ती नीतिमाने तिने तिला दिलं आणि मग 3.5 वर्ष तिच्या घरामध्ये पुरवठा राहिला. ते नीतिमत्वाचं उत्तम उदाहरण आहे. पण आता इथं काय म्हटलं माहिती का? या नीतिमत्वाकडे जात असताना तो तुम्ही खून आहात, तुमच्याकडे राग आहे. राग आहे म्हणजे काय? ज्यानं समेट केलं नाही त्याच्यामध्ये राग आहे. बरं, आता तुम्ही नीतिमानात देवाच्या आज्ञेचं पालन करणारे लोक आहात. मग तो काय म्हणतो? तुम्ही दान कोशामध्ये काय लिहिले? वाचा बरं शब्द. यास्तव तो आपले दानार्पणास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले. ऐका, आता काय माहिती का, तुम्हाला नीतिमत्वाचं काम तुमच्या जीवनात अनुभवायचंय. तुम्ही खुनी आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार, हा संदेश आहे. आता तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही दशांश देता, तुम्ही अर्पण देता. आता दशांशाचे आशीर्वाद, विधवेच्या 1 भाकरीला 3.5 वर्षाचं प्रभूनं पुरवठा दिला, आशीर्वाद आहे तिच्यामध्ये. 5 भाकरी 2 मासे त्या मुलाकडनं घेतल्या, 12 टोपल्या दिलेल्या आहेत. नीतिमत्वाचं काम आहे. तुम्ही अर्पण करता, त्या अर्पणाचं आशीर्वाद तुमच्याकडे यायला पाहिजे. तुमचं अर्पण, तुमचं दान, तुमचा दशांश. आता याच्यात कार्य घडत नाही. का कार्य घडत नाही? तो म्हणतो समेट न केल्यामुळं. ऐका बरं का, म्हणजे सैतानाला वाटतं तुम्ही दान द्यावं, सैतानाला वाटतं तुम्ही अर्पण करावं. पण अर्पण करताना इथं प्रभू काय सांगतो? अरे, अर्पणाच्या अगोदर पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर, मग अर्पण टाक. कशासाठी? कदाचित असं न केल्या कारणानं तू दान कोशामध्ये टाकलेलं दान, अर्पण, दशांश या नीतिमत्वाचा अनुभव तुला येणार नाही, त्याचं कार्य तुझ्या परिवारामध्ये घडणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही समेट करून दान टाकताना, तर त्याच्यातले आशीर्वाद, कोणते आशीर्वाद? 3.5 वर्षाचा पुरवठा या अर्पणाच्या द्वारे तुमच्या घरामध्ये येणार आहे. बरेच लोक मला प्रश्न विचारतात, पाळक साहेब आम्ही दशांश देतो, सगळं देतो, पण तरी सुद्धा आमच्या घरात बरकत का नाही? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. दशांश देणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकं समेट करणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. क्षमा करणं तितकं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती पण अर्पण द्या, पण तुमच्या मनामध्ये जर एक प्रकारची आडी असेल, द्वेष भावना असेल, मत्सर असेल, राग असेल, या रागानं तुम्ही टाकत असलेलं अर्पण फक्त ते तुमचा दशांश पाळकाकडे जाणार आहे. पाळक समृद्ध होणार, तुम्ही नाही समृद्ध होणार. पाळक समृद्ध होणार, तुम्ही कशाला समृद्ध होता? पण जेव्हा तुम्ही समेट करता, क्षमा करता, आणि तेव्हा नीतिमत्वाचं काम तुमच्या बाबतीमध्ये घडलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, पुष्कळ चर्च दानाविषयी बोलतात. देवाचे आभार मानतो. दानापेक्षा जास्त मी समेटाविषयी बोलत असतो. समेटाविषयी बोलत असतो. का माहिती का? दान देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाच्या वचनाचं बीज पेरून जर परिवर्तन नसेल, तर त्याचं दान देव स्वीकारत नाही. देव स्वीकारणं म्हणजे त्यांनी त्यातले आशीर्वाद देणं. मग आत्मिक जीवन आमचं आहे, आणि आत्मिक जीवन देव पाहतो. देवाचे प्रिय लोक, आम्ही प्रॅक्टिकल देवाच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे. खूप प्रॅक्टिकल असलं पाहिजे. इतकं प्रॅक्टिकल जेव्हा प्रभू आम्हाला समजतो ना, तेव्हा आमचं अंतर्मन बदलत असतं, हृदयातली द्वेष भावना निघून जात असते. आता विचार करा, तो तर अर्पण करायला यायच्या अगोदर असंच लिहिले ना. काय लिहिले? यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे. कोणाच्या विरुद्ध? कोणाच्या मनात? आपल्या भावाच्या. तुमच्या नाही बर का? कुणाच्या मनात? अहो, कदाचित तुम्ही क्षमा केली असेल, पण आता तो मुद्दा काय? मी सूरजला क्षमा केली, सूरजने नाही केली हो मला. मग तुम्ही मी तर क्षमा केली, माझा विषय संपला. त्याने केली नाही केली मातीत जाऊ दे.
आणि मी काय जाऊ त्या नरकात जाईल आणि कधीतरी त्यांनी करूच नाही म्हणजे स्वर्गातच नाही आलं पाहिजे. काय शिक्षण आहे येशूचं पहा, काय शिक्षण आहे. स्पिरिच्युअलिटी किती उच्च प्रतीची आहे. आत्मिक जीवनाची पातळी तुम्ही पहा. तो तू दान टाकायला गेल्यावर तुला आठवलं त्याने अजून पण मला क्षमा केली नाही आणि तो पटकन गेला त्याच्याकडे. तो पहिले जा आणि त्याला म्हण जाऊ दे ना, झालं गेलं विसरू ना, आपण स्वर्गात तुला पण जायचं आणि मला पण जायचं ना. काय जग काय मी कुणाचं कुबाडणं नाही. प्रभू चौपट पर चल, काय काय राहिलं का अजून माझ्याकडनं, तुला काय करू सांग बरं. आता बरं चल चहाला जाऊ, चल जेवायला जाऊ. हे जीवन आहे. ते खुतून बसायचं यायचं ते नाही तर मर आणि गुडघे टेकायचे. आला तर घेऊन जा, आला तर घेऊन जा, आला तर घेऊन. काय तुला नेऊन तुझं लोणचं घालू स्वर्गामध्ये नाही. कसं पॉसिबल आहे. म्हणून म्हटलं तुम्ही कोणी आहात, तुम्ही क्षमा केली त्यांनी क्षमा करण्यासाठी भाग पाडायचंय. कळते का, तुमच्या लक्षात येतं का. मग अर्पण करायचंय. वाचा परत ते वचन. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे असे तुला स्मरण झालं तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी. बस हा मुद्दा मला क्लिअर करायचा. दान आणि समेट. तुम्ही दानाला जितकं महत्व देता देव त्याच्यापेक्षा जास्त समेटाला महत्व देतो. आम्ही दानाला महत्व देतो, देव कशाला महत्व देतो बघा. आता समजा बघा, कधी कधी मी विचार करतो, खूप मिनिस्ट्रीसाठी मी खूप त्याग केला, समाधानी असतो. कधी कधी नाही रे बाबा, मी विचार पडल्या इतकं मला बरं वाटतं की नाही, आपण जगातलं वैभव नाही मिळवलं मी आणि त्याच्या मागं पण मी कधी धावलो नाही. अजून पण मला ती अपेक्षा नाही की जगातलं सगळं मला मिळावं. कारण मला माहिती की जेव्हा मी देवाकडे जाईल ना, त्या सगळ्यात भारी माझ्याकडे असेल, कारण मी जगलो तसं आणि मला आवडतं पण तसं जगायला. पण आता हे सगळं मी करतो आणि तेवढ्यात माझ्या मनामध्ये कोणाविषयी तरी काहीतरी आडी असते. आता बघा, एक समेट सोडला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी केल्या तर या सगळ्या गोष्टीला प्रभू शून्य करतो. कुठलं 27-28 वर्षाची माझी सेवा आणि समेट याच्याकडे देव बघताना तो म्हणतो हे दान झालं, पण वेदीकडे पहिले समेट आहे. आणि तो जा आपल्या प्रतिवाद्याबरोबर आपल्या भावाबरोबर समेट कर. आणि समेट केल्याबरोबर काय होतं माहिती का, माझ्या 27 वर्षाची दुसऱ्यामध्ये कधी तुमचं ते हे असतं बघा, गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे लोक आहे, काय म्हणतात त्याला, ते तुमची पेपर कागदपत्र घेऊन जातात, काय म्हणतात, सर्व्हिस रेकॉर्ड. त्याच्यात एक फॉल्ट असतो आणि तुमचे 27 वर्षाची ग्रॅज्युएटी फंड सगळा अडलेला असतो, पेन्शन पण अडलेली असते. क्युरी म्हणतात नाही का त्याच्यात, ते क्युरी नाही. मला बरं फळक साहेब क्युरी आली मला कळत नाही ती क्युरी काय भानगड आहे. तुम्ही ओके म्हणा, प्रार्थना करा, ती क्युरी निघून जाईल. बघा आता मी माझी 27 वर्षाची सगळी सर्व्हिस, एक क्युरी आहे. कोणती? समेट. आणि ती एक क्युरी 27 वर्षाचं माझं सगळं प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी सगळी अडवते. आता क्युरी करताना मी काय म्हणतो, प्रभू जाऊन समेट करतो, 27 वर्षाचं प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी दे. हीच गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हाला देवासमोर दोषी ठरवती, पण एक गोष्ट समेट तुम्हाला देवासमोर निर्दोष ठरवते. देवासमोर तुम्ही निर्दोष. क्युरीच निघून गेली हो, कशाला जगायचं, काय घेऊन जगायचं. आणि जगताना असं जगायचं, देवाने आतमध्ये डोकवलं ना, स्वच्छ हृदय प्रभू, काही नाही मनामध्ये. आता प्रश्न हा एक उपस्थित होतो, हे मी वाचत होतो ना, तो प्रश्न तुम्हाला आला की नाही, पण मला आला.
त्याच्या मनातलं काढायला मी गेलो आणि ते निघलंच नाही तर तुमच्या नाही आलं पण माझ्या डोक्यात आलं. तू काय म्हटला तिथं? तुझ्या भावाच्या मनात, भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे, आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे, तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव, आपलं दान तसंच ठेव आणि निघून जा, निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर, मग आपलं दान अर्पण कर. अहो, दोन्ही एका चर्चचे मेंबर आहेत. ठीक आहे, दुसऱ्या चर्चमध्ये नाही येतो. बरं, इथून उपदेश झाल्यावर तो बदलणार नाही असं होईल का? कसा हुशार आहे आमचा देव. तो म्हणतो हे ग्राउंड तयार करण्याचं काम मी करतो. बरं, दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा कशाला देवानं ठेवलाय? पवित्र आत्मा कशाला ठेवलाय? पवित्र आत्मा बरोबर एखाद्या व्यक्तीला टोचणी लावतो. आणि पवित्र आत्म्याचं काम काय माहिती का? मनुष्याला तोडण्याचं काम पवित्र आत्मा करतो. मृदू बनवतो, पश्चातापी बनवतो. म्हणून तुम्हाला माहिती का, पहिलं संजीवन कसं आलं माहिती का? त्यांनी देवाचं वचन सांगितलं, ऐका. आणि लोक पेत्राकडे येऊन त्यानं पहिलं वाक्य बोलले. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला, आणि त्यांनी विचारलं, बंधुजनो आम्ही. बघा, आता वचन ऐकल्यावर आपोआप वाटतं काय करायला पाहिजे. म्हणजे पहिलं पाऊल तुम्ही उचलाल, दुसरं पाऊल देव आपोआप तयार करेल. पवित्र आत्म्याला ते शिकवेल, पवित्र आत्मा ते काम करेल, काम करेल. आता खालच्या वचनामध्ये 26 वचनामध्ये 25-26 वचनामध्ये वाचा. वाटेवर तुझा वादी, वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर आहे, तोच त्याच्याशी सलोखा कर, तोवर त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीशाच्या हाती देईल, आणि न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडीनं दमडी फेडीपर्यंत, दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. काय सुंदर सांगितले, तुम्हाला नाही लक्षात येणार. तो वाटेत तुझा वादी तुझ्या बरोबर आहे. कोणती वाट हो? ही जीवनाची वाट बर का. आणि सगळे वादी तुमच्या बरोबर आहेत. वाद म्हणजे ज्याच्या बरोबर तुमच्याशी, वादी म्हणजे ज्याच्यावर तुमचा, तुम्ही लाख म्हणा आम्ही, माझा कोणाशी वाद नाही आहे. तुमचा कोणाशी तरी वाद असतोच आणि आहे. ज्याच्याची वाद आहे तो तुम्हाला काय करणार आहे? त्याच्या बरोबर सलोखा कर. नाही, काय तो काय करणार आहे सांगा. ते करा नका करू, नंतरचा भाग आहे. तू न्यायाधीशाच्या कोण? वादी तुम्हाला कोणाच्या हाती देणार आहे? न्यायाधीश. ज्याच्या बरोबर तुमचा वाद आहे ना, तो वादीच तुम्हाला न्यायाधीशाच्या हाती धरून देणार. म्हणजे काय, तुम्ही वाद टिकवूनच ठेवला नाही, झुकेगा नाही साला. नाही काय ते आम्ही तेच घेतो. अरे त्या दाढीला हात लावून झुकेगा नाही करण्यापेक्षा नम्र व्हा. का? न्यायाधीश तुम्हाला निर्दोष ठरवेल. लक्षात ठेवा. तुझा वादी, ज्याच्या बरोबर तुझा वाद आहे, नीट ऐका, वाद तुम्हाला नेमकं देवाच्या हाती सापडणार आहे. फार सुंदर सुंदर शब्द वापरले, ते सगळे शब्द मला वाचा बरं. वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर आहे तोच. नीट ऐका. एक, जोपर्यंत वादी तुझ्या बरोबर आहे, गांभीर्य लक्षात घ्या बरं का. एक तर वादी जग सोडून जाईल, नाही तर तू जग सोडून जाशील. समजते का तुम्हाला? जीवनाची शाश्वती कोणाचीच नाही, माझी नाही, तुमची नाही. प्रभूनं कृपा ठेवली तर मी जिवंत राहणार. देवाला वाटलं फार दिवस वाद करत आहे, मला तर नेलं, समोरच्याला तर नेलं, ती गोष्ट जन्मभर मी त्याला क्षमा केली नाही, जन्मभर मी त्याच्याशी वाद ठेवला, तो तर गेला, मेला, त्याचे प्रश्न सुटले, मी जिवंत आहे. माझ्या जीवनातले प्रश्न कोण सोडणार आहे? माझ्या जीवनातल्या समस्या कोण सोडणार आहे? वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर असताना. देवाचे प्रिय लोक, या विषयाचं गांभीर्य समजून घ्या.
पुष्कळ संदेश तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळवून देतील, पण हा संदेश तुम्हाला स्वर्ग राज्य मिळवून देईल. पुष्कळ संदेश, आर्थिक आशीर्वाद, कौटुंबिक शांती, ज्या गोष्टी तुम्हाला कमी आहेत त्या मिळवून देतील. परंतु मी म्हणतो मिळालेलं आरोग्य एक दिवशी सुटेल, निघून जाईल. बायबल सांगतो 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात जाणं बरं. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो, या भौतिक गोष्टी तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला प्राप्त होणार आहे, पण अंतिम सत्य मरण आहे. अंतिम सत्य मरण आहे. मरणानंतर तुमच्या वाद्यानं एकदा तुम्हाला जगामध्ये जगण्याची, क्षमा करण्याची, क्षमा मागण्याची, एकमेकाला आपलं मन स्वच्छ करून घेण्याची संधी गेल्यानंतर हा तुमचा वाद, हा तुमचा वादी काय करेल? न्यायाधीशाचं हाती देईल. न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो. हा, आता नीट आहे का तो शब्द? मी तुला खचित सांगतो. दमडी ना दमडी फेडेपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही. म्हणजे काय हो दमडी ना दमडी? सुरुवातच सांगितली मी तुम्हाला. कोणी आपल्या भावाला अरे, आता बघा, सुरुवात दमडी न दमडी म्हणजे वेडा म्हटला की त्याचे फटके. वेडा म्हणला मार याला, गाढवा म्हणला मार. समजून घ्या, दमडी ना दमडी फेडून गेली. कोणाविरुद्ध बोललेले शब्द ना शब्द त्याचा हिशोब प्रभू तिथे घेईल. खून करणं कशाला म्हटलेलं आहे? अफवा, वाईट विचार पसरवणं, एकमेकाविषयी वाईट पसरवणं ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे. जेव्हा ती पसरवली जाते, बायबल सांगतं जेवढं तुम्ही पसरवाल तेवढे फटके ते फेडून घेईपर्यंत तो म्हणतो अरे आता आहे तोपर्यंत बोलून मोकळं हो, झालं गेलं विसरा. परत आपण देवाच्या राज्यामध्ये उभं राहू, स्वर्गाच्या राज्यासाठी आपण वापरलं जाऊ. ही शेवटची संधी प्रभू आम्हाला देत असतो. आणि बायबल सांगतं, वाचा परत ते वचन. मी तुला खचित सांगतो. दमडी ना दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच, तू त्याच्यापासून सुटणार नाही. व्यभिचार करू नको. पर आधी 25 वाटेवर तुझा वादी आहे तोच त्याच्याशी सलोखा कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल. न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. आता कोण आहे शिपाई आणि कोण आहेत न्यायाधीश? न्यायाधीश तर देव आहे आणि शिपाई पृथ्वी तलावरती आहेत. मी माझं सूरजचं घेतो, आता दुसरं तिसरं घेत नाही. सूरज चालते ना, फेस टू फेस तुमचं माझं त्यांचं भरपूर भांडण. क्षमा केली ते गेले, नको मी जातो, तुम्ही मी क्षमा केली, मी गेलो, ते राहिले. त्यांनी आलेच नाहीत, मला बोललेच नाहीत काही. सॉरी, चला आपण चांगलं वागू, एकदम छान राहू, ते काही बोललेच नाही. माझं नीतिमत्व मी सांभाळलं, मी गेलो स्वर्गामध्ये. आता तो व्यक्ती तिथं गेल्यावरती तो देवाकडे आला आणि प्रभूनं त्याला पाहिलं. आता प्रभूनं त्याला पाहिल्यावर तर म्हटलं अरे मी एवढे वर्ष याला पृथ्वी तलावरती ठेवलं, सूरजनी ते गोष्ट ध्यानात नाही घेतली. मग प्रभूला इतका राग यायला सुरुवात होतो ना, तो न्याय करायला सुरुवात करतो पृथ्वी तलावरती बसून. देव शब्दाचं नाही करतो बरं का, मी शब्दासंबंधानं बोलतोय. रागानं तुम्ही बोललेले शब्द, त्या शब्दानं झालेला खून, त्या शब्दानं त्या व्यक्तीचं दुखावलेलं मन, आता याचा देव हिशोब घेतो. आता तो काय करतो? शिपायांच्या स्वाधीन करतो. आता शिपाई त्याची दमडी फेडून घेतो. कोण आहे शिपाई हो? शिपाई हे जगातले प्रश्न आहेत बरं का. आरोग्य, आर्थिक प्रश्न, मानसिक असंतुलन, हे सगळे शिपाई आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत, व्याधी विकार आहेत, पराजय, अपयश आहे, फेल्युअर आहे, डिप्रेशन आहे, दुःख आहेत, कष्ट आहेत, हे सगळे शिपाई. या शिपाई म्हणजे देवाच्या मर्जीप्रमाणे, म्हणजे न्यायाधीशाच्या मर्जीप्रमाणे चालणार. आता बघा, तुम्ही म्हणाल हे कसं काय? मी तुम्हाला बायबल मधला पुरावा देऊन सांगतो. इकडे देवानं योबाच्या भोवतीचं कुंपण काढलं. काय वार्ता कानावर पडली? त्याचे उंट गाढवं घेऊन गेले.
शिपाई आले, योबाचे सगळे उंट गाढवं घेऊन गेले. म्हणजे इकडं तुमचा न्याय व्हायला सुरुवात झाल्यावर आर्थिक प्रश्न तुमच्याकडे येणार आहे. आता उंट गाढवं नेले, अजून काय केलं? मग मुलं पण नेले. तुमच्या लक्षात येतं का तुम्ही सगळ्या परिवाराला संकटामध्ये टाकत आहात? अख्खा परिवार तुम्ही संकटामध्ये टाकत आहात. त्याच्यानंतर काय आलं? आरोग्य गेलं. म्हणजे मग तिसरा शिपाई कोण आहे? आरोग्य. आता बायबलच्या बाहेरचं आहे काय? म्हणजे देव न्याय करताना कसा न्याय करतो? आर्थिक, कौटुंबिक, व्यक्तिशः सगळ्या प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. म्हणून म्हणतो चांगलं निरोगी जीवन जगण्यासाठी प्रभूला पसंत पडणाऱ्या गोष्टी आम्ही करूया. त्यानं असं नाही म्हटलं पाहिजे तुम्ही खुनी आहात, तुम्हाला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे शब्बास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, तुझ्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद तू घे. आशीर्वाद घे. न्याय घेऊ नका, आशीर्वाद घ्या. अल्प जीवन पृथ्वी तलावरचं आमचं आहे. अल्प जीवन आहे, फार थोडं आहे. आणि थोडक्या जीवनामध्ये प्रभूला आवडणारं जीवन जगूया. कोणाला पसंत पडू अथवा न पडू, पण देवाला पसंत पडणारं जीवन जगू. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे बंद करूया. आपली मस्तक आपण झोकूया. आपल्या मान आपण लावूया. कदाचित आज पुष्कळ लोक जर स्वतःला प्रामाणिक राहतील, वादी त्याला गाठून न्यायाधीशाच्या स्वाधीन करणार नाही. कठीण अंतःकरण तुम्हाला नाशाकडे घेऊन चाललीत. कठीण अंतःकरण, देवाचा क्रोध आमच्या जीवनामध्ये आम्ही साठवून टाकत आहोत. त्याचं वचन कधी न बदलणारं वचन आहे. आपल्या मनाप्रमाणे नीतिमत्वाची व्याख्या आम्ही नाही करू शकत. मला वाटतं तसं आत्मिक जीवन मी नाही जगू शकत. तुझा वादी तुला न्यायाधीशाच्या स्वाधीन करून दमडी ना दमडी फेडीपर्यंत तो तुला तुरुंगात टाकेल. तुरुंगात पडायचंय का मोकळीकतेने जीवन जगायचं याचा विचार तुम्हाला करावाच लागणार आहे. हे सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या स्वाधीन होतो प्रभूजी. क्षमा कर. आम्ही आमच्या जीवनाची तपासणी केली. खूप चुका आहेत, दोष आहे. तुला न पसंत पडणाऱ्या असंख्य गोष्टी आमच्यामध्ये आहेत. जीवन किती अल्प आहे ते सुद्धा आम्हाला माहिती आहे प्रभू. क्षणभंगुरता आमच्या लक्षात आहे. कित्येक वेळा आम्ही खून केलेत. आम्ही खुनी आहोत, आम्हाला क्षमा कर. आम्ही खुनी आहोत, आम्ही खुनी आहोत प्रभू. जाणून बुजून हेतू पुरस्सर बऱ्याच चुकीच्या गोष्टी ज्या तुला आवडत नाही याचा विचार सुद्धा आम्ही कधी केला नाही. आम्हाला क्षमा कर. आम्ही तर तुझे निवडलेले लोक. सगळा राग क्रुसावरती तू स्वतः सहन केला, पण तू थोडा सुद्धा रागवला नाहीस. आम्ही जन्मभर हेच तकलादो, ज्याचं तुला घृणा, तिरस्कार वाटतो असलं जीवन जगत आलो. आम्ही आमचे दोष, आमच्या चुका, आमचे अपराध कधीच आठवले नाही प्रभूजी.
माफ कर आमच्या देवा. नकळत आम्ही त्या सैनिकांच्या तुकडीच्या स्वाधीन झालो, जिथं आम्हाला दंड, जिथं आमचा न्याय केला जात आहे. आम्ही तुझा एकच पैलू पाहिला. आम्ही तुला आमच्या प्रार्थना सादर केल्या. आम्ही आमचं आभार प्रदर्शन तुला सादर केलं. पण आज एक स्वच्छ हृदय तुला सादर करतो. माझं स्वच्छ हृदय, मला लोकांच्या हृदयाचं नाही, माझ्या हृदयाची काळजी. हे हृदय स्वच्छ कर. या हृदयामध्ये तू राज्य कर प्रभूजी. आतमध्ये डोकावलं तर फक्त तूच दिस. कान्हा गावातल्या रांजणामध्ये पाणी भरलं तसं आज तुझं वचन या हृदयामध्ये भरलंय. हात डोकाव. कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये नाही, तर माझा येशू त्याच्यामध्ये दिसू दे. इतकं स्वच्छ मन, इतकं स्वच्छ जीवन. वर्षानुवर्ष आम्ही त्या वेदीकडे आलो, दानाकडे लक्ष दिलं, पण समेटाकडे कधी लक्ष दिलं नाही. किती भयानक आणि वास्तव जीवन. तीच आमची धार्मिकता समजून आम्ही पुढे चाललो, परंतु नीतिमत्वाचं काम घडलं नाही. परिवारामध्ये आज पुष्कळ परिवार याच प्रकारच्या प्रश्नातनं चाललेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून प्रभूजी आज पुष्कळ परिवार तुटण्यापासून वाचव. पत्नीनं पतीचा खून केला, पतीनं पत्नीचा खून केला, बापानं मुलाचा, मुलानं बापाचा, बहिणीनं बहिणीचा, भावानं भावाचा, शब्दाने खून करून, अपशब्द वापरून ज्या पद्धतीचं वर्तन ते आज करत आहे प्रभू, त्याचा वीट तुला आहे. सारा आयुष्य आम्ही असं जगलो आणि आम्ही कधीच आमच्यामध्ये डोकावून पाहिलं नाही. पण आज खरंच विचार करण्यासाठी भाग पाडणारं तुझं वचन हे अनेक कुटुंबामध्ये जाऊ दे. आणि आजच्या संदेशानंतर पुष्कळ लोकांची मनं तुटली जाऊ दे प्रभूजी. पश्चातापी बनव त्यांना, पश्चातापी बनव. किती मोठं अरिष्ट ते आपल्या जीवनावरती आणत आहेत याची जाणीव त्यांना होऊ दे माझ्या देवा. खरी धार्मिकता काय ते त्यांच्या लक्षात येऊ दे. उन्नतपणाचं जीवन, उद्धटपणाचं जीवन, धिटाईनं चाललेलं जीवन, यातनं लोकांना बाहेर काढ. देवाची वेदी शुद्ध आहे, पवित्र आहे. या वेदीवरचं हृदय सुद्धा शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं आहे. त्याशिवाय देवाचा आत्मा काम करू शकणार नाही याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला होऊ दे. प्रार्थना करतो त्या बहिणीसाठी की जिनं आपला पती गमावलेला आहे. जी बहीण तू या ठिकाणामध्ये मला दाखवत आहे, तिला पश्चाताप होत आहे. पती पत्नीचे नाते त्याच्यामुळेच तुटलेले आहेत. सुनीता नावाची ती बहीण, तिचा ताबा घे. तिच्यासाठी मी रदबदली करतो. आज ती तुझ्या समोर रडत आहे, तुझ्या आत्म्यानं जसं मला दाखवत आहे. आणि तिला असं वाटतं की तिचा पती परत तिच्याकडे यावा. ती घटना घडू दे माझ्या देवा. त्यानं पण तिला क्षमा करावी आणि तुटणारं घरटं परत नीट व्हावं असं कर. एक जोडपं ज्या आपल्या आई वडिलांना ज्या पद्धतीने स्वतःचे विचार करून ते घराच्या बाहेर पडले, या पालकांना, आपल्या आई बापाला त्याने दुःख दिलं आणि आता ते फार मोठ्या संकटात आहे. त्यांचं नाव माझ्या समोर आहे, परंतु ते नाव त्यांना दुःखी कष्टी करण्यासाठी मी सांगत नाही, पण देवाचे नाव तुम्हाला दाखवत आहे. मी त्या परिवारासाठी प्रार्थना करतो, त्यांनी जावं, आपल्या माता पित्यांशी पुन्हा समेट करावा की ज्याच्यासाठी ते अश्रू गाळत आहे. खून केलाय त्यांनी, नात्यांचा खून केलाय. नात्यांचा खून केलाय. किती छान गोष्टी या दिवसात तू प्रगट करत आहे की ज्याच्यामुळं
कुटुंब तुटणारे वाचतील, नाती तुटलेली वाचतील. प्रभू ते घडू दे तुझ्या गौरवासाठी. भास्कर नावाचा एक भाऊ आहे, त्याने आपल्या परिवाराला आतापर्यंत फसवत आला. पुष्कळ जणांना तू फसवत आला. तुझ्या परिवारातले लोक तुझ्याशी खूप चांगले वागले, पण तू हमेशा त्यांची फसवणूक करत आलेला आहे. पुष्कळांचा विश्वासाचा खून तू केलेला आहेस. आणि आता देवाजवळ रडत आहे की का प्रभू या संकटात तुला त्या गोष्टीची जाणीव झाली आणि तू आता पश्चाताप करत आहे. प्रभू तुला सांगते, वेळीच माघारी फिर, उभं राहा, यासाठी की मी दमडी ना दमडी फेडेपर्यंत तुला सैनिकांच्या स्वाधीन करण्याच्या अगोदर पश्चाताप करून माझ्याकडे बघ. देवा या लोकांचा ताबा घे, या लोकांना तो आपल्या हातामध्ये घेऊन चालव. त्या लोकांसाठी सुटका दे माझ्या देवा. आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तो मला कृपा पुरव. चर्चचं बांधकाम लवकर पूर्णतेस जाऊ दे. सगळ्या अडचणी दूर कर. उन्हाच्या त्रासापासून लोकांचा बचाव कर. येणं जाणं सुरक्षित कर. जे बाहेरून लोक आलेले आहेत, परंतु जाताना प्रभूचं वचन त्यांच्याबरोबर जाऊ दे. कुटुंबात गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्यांना अनुभवायला मिळू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव, तुला महिमा देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो एक आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो.